सापळा सापडायला खरंच आणि योग्य शब्द तिथे अ, सापडायला जरा कठीण गेलं सवय गेल्यामुळे. पण खरं सांगायचं तर काही-काही इंग्लिशचे शब्द इतके सुंदर आणि समर्पक आहेत ना, की त्याला खरंच मराठी वर्ड टू वर्ड असा शब्द मिळाला नाही मला. पण त्यातल्या त्यात प्रयत्न केलाय मी माझ्या मराठी तयार करण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे सगळे इथे आता आलायत आणि हे ऐकतायत त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम तू हा विषय निवडल्याबद्दल तुझे आभार. ना म्हणजे तू तुझ्या प्रस्तावनेत जसं म्हटलंस त्याच्याप्रमाणे आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना अनेक प्रकारचे आव्हानांना सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्या आर्थिक अडचणी असतात, कामावरचे ताणतणाव असतात, स्पर्धा आजकालची इतकी स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये टिकून राहायचं किंवा पुढे जायचं, आपली प्रगती करायची त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न आणि धडपड करायला लागते. घर सांभाळून काम करताना होणारी सगळ्यांचीच तारेवरची कसरत होते. म्हणजे आता काय पुरुष काय किंवा महिला काय सगळ्यांनाच घरातली कामं आणि बाहेरची कामं असं करायला लागतं. त्याच्यावर तारेवरची कसरत होते. मुलांचं संगोपन करताना आपली अतिशय ओढाताण होते. म्हणजे आपण बरोबर करतोय की नाही? आपल्याकडनं काही चुका होतायत का? त्यांची सतत काळजी वाटत राहते, की त्यांचं पुढे कसं होईल? एक पालक म्हणून साहजिक आहे. अजून एक गोष्ट आहे की आजकाल वयोमान पण वाढलेलं आहे. त्यामुळे घरी वयस्कर आई-वडील असतात. त्यांचे वयानुसारचे जे अ, आजारपण असतात, ते सांभाळणं. तर ह्याच्यामुळे ना अशा आणि अनेक गोष्टीमुळे अ, आयुष्य तसं धकाधकीचं आणि इतकं साधं आणि सोपं राहिलेलं नाहीये. जसं मला माझं आयुष्य लहानपणी आठवतं, तसं तेवढं सोपं आता राहिलेलं नाहीये. आणि तू म्हणल्यासारखं त्याच्यात हा आता एक कोरोनाचा महाभयंकर राक्षस आणि त्याच्याबरोबर येणारी भविष्यातली अनिश्चितता की काय होईल खरंच कुणाला माहिती नाहीये. की मला इथे परदेशात राहून माहिती नाही की मला आता घरी परत माझ्या देशात जाता येईल की नाही. मला माझ्या आई-वडिलांना प्रत्यक्ष भेटता कधी येईल. अं, त्याचे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर इतके दुष्परिणाम झालेले आहेत, नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचं. या सगळ्या गोष्टी आठवल्या की आपल्याला ना खरं मन सुन्न होतं. आणि खरंच यामुळे ना आपल्या स्वतःच्या मनावर खूप परिणाम होत असतात. आणि काय होतं की एक माणूस म्हणून ना आपण आतल्या आत कोणीही असो म्हणजे ते पोखरून जातो. अ, आणि मग त्याच्यातूनच मग मानसिक आणि शारीरिक आजार उद्भवू शकतात. म्हणजे की डिप्रेशन किंवा नैराश्य, अँक्साइटी, बर्नआउट हे सगळे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालाय. तर तू म्हणल्यासारखं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आहे. तर स्वतःचं आरोग्य हे आणि इथे तुला मी म्हणते, की सगळ्यांना सांगते, की स्वतःची काळजी घेणं साठी इंग्लिशमध्ये एक खूप सुंदर आणि समर्पक असा शब्द आहे सेल्फ केअर. सेल्फ केअर म्हणजे काय, की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःची निगा राखायची. सावधानीनं, हळुवारपणे आपल्या स्वतःची मनाची, शरीराची जपणूक करायचं आणि जाणीवपूर्ण आणि नियमित करणं हे आवश्यक आहे. कारण ते आणि ठरवूनच करायला लागतं. कारण आपल्या स्वतःची काळजी आपणच घ्यायची असते. कोणीच बाकीचे दुसरं कोणी घेऊन येणार नाही. तर हे का महत्वाचं आहे? कारण हे स्वतःची काळजी घेणं हे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. अ, आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे, की आपलं हे जे सेल्फ केअर आपण केलं, तर कठीण परिस्थितीला यशस्वीपणे सामना करण्यासाठी आपल्याला त्याची ताकद मिळते. म्हणजे काय आहे, की कधी-कधी बऱ्याच गोष्टी असतात, जसं आता कोरोना आहे. आपला कुणाचाच त्याच्यावर कंट्रोल नाही. आपण त्याच्यावर यू कान्ट कंट्रोल दॅट किंवा बऱ्याच गोष्टी असतात, की आपण आपल्या हातात नसतात त्या गोष्टी, की पण त्या अडचणी येतात कधीच अनपेक्षितपणे, अनावधानानं. कधी-कधी ताण असतो. तर आपण जर सेल्फ केअर कशासाठी महत्वाचं आहे, की
त्या अडचणी त्याच्यामुळे आपल्याला ज्या या आपली एकतर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तर वाढतंच. पण या अ, अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करायला आपल्याला जरा थोडंसं सोपं जातं आणि थोडी जास्त शक्तीच मिळते म्हणायचं. ओके. अडथळे पार करायला मदत मिळते आणि पुन्हा कधी-कधी काय होतं, की अपयश पण येतं ना. आपण म्हणतो, की अपयश यायलाच पाहिजे, त्याच्यातूनच आपण शिकतो. तर आपलं जर आपण स्वतःचंच काळजी आपण घेऊ शकलो, तर त्या अपयश पचवून पुन्हा उभं धीटपणे पुढे उभं राहायचं. ह्याच्या या गोष्टीला त्याच्यामुळे सेल्फ केअर किंवा स्वतःची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता अपयश किंवा कुठले अडथळे पार करून पुन्हा उभं राहणं, याला पण एक इंग्लिशमध्ये शब्द आहे. त्याला म्हणतो आपण रेसिलियन्स. रेसिलियन्स म्हणजे पुन्हा आपण अ, उभे राहतो त्याच्यातनं. तर तर अजून एक गोष्ट मी सांगते तुला, की अ, बहुतेक वेळा काय होतं ना, की आपण आपल्या व्यापात इतके गुंतलेलो असतो, इतकी आपल्याला बिझी असतो ना आपण. कोणालाही विचारा, "काय करतो?" "नाही, खूप बिझी आहे. इतका स्ट्रेस आहे ना मला, खूप माझा हे मला वेळच नाहीये अजिबात." त्याच्यामध्ये सेल्फ केअर करायचं असतं किंवा आपल्याला स्वतःला आपली काळजी घ्यायची असते, लक्ष द्यायचं असतं. हेच आपण विसरून जातो. म्हणजे त्याच्याकडे वेळच नसतो आपल्याला. इतका आपण व्यस्त असतो प्रत्येक गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, की तो ना एक आपण दुर्लक्ष पण होतं त्याच्याकडनं, की नको जाऊ दे, मी माझ्या स्वतःची काळजी घेण्यापेक्षा मी ना घरातली 4 कामं करते किंवा एखाद्या माझ्या मुलाला काहीतरी करते. त्याच्यामुळे काय होतं, की तो भाग पण दुर्लक्षिला जातो. तर त्याच्यामुळे काय आहे ना, की मी म्हटलं तसं अगदी जाणीवपूर्वक स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी. तर त्याचे आपण सगळे पैलू काय आहेत आणि कसं घ्यायचं, काय करायचं ते आपण आता म्हणजे बघणारच आहोत आपल्या ह्याच्यामध्ये पुढे. ठीक आहे, ठीक. बरोबर आहे. मला वाटतं ना, आपलं काय झालेलं दिसतंय, की आपली च्या वरती गेलेलं दिसतंय हे, कॅपॅसिटीच्या वरती. तर मी सगळ्यांना सांगते, की आम्ही हा रेकॉर्डिंग करतो आहोत आणि हा रेकॉर्डिंग आम्ही Facebookला पण टाकणार आहोत आणि जर WhatsAppमध्ये पण मी टाकेल. तर मी तुम्हाला नंबर पण देईल आणि हे हो. रेकॉर्डिंग पण तुम्ही ना ऐका. हे मला समजलं नाही, हे 100च्या वरती झालेले आहेत. आम्ही ॲडमिट करतो आहोत, पण ते बहुतेक त्यांना ॲडमिट होता येणार नाहीये. पण हा चांगला प्रॉब्लेम आहे आणि आम्ही पुढच्या वेळेस लक्ष ठेवू ह्याच्याकडे. तर शिल्पा, तू हं. म्हणल्याप्रमाणे अगदी महत्वाचं आहे, की अ, एक तर सतत आणि जाणीवपूर्वक करणे. अ, हे फार महत्वाचं आहे. एक दुसरं म्हणजे, की आपण जे हवाई जहाजमध्ये जातो, एअरप्लेनमध्ये जातो, तर आपल्याला काय सांगितलं जातं माहितीये का? की पहिलं ऑक्सिजन जेव्हा अडथळा येणार आहे, संकट येणार आहे, जर काही होपफुली क्रॅश नाही होणार, तर तुम्ही ऑक्सिजन आहे ना, तो स्वतःला पहिले द्या. आणि नंतर तुमच्या मुलांना किंवा आजूबाजूच्या लोकांना घ्या. तर तुम्ही ह्याचा अर्थ काय, की तुम्ही स्वतःची काळजी पहिली करा. तुम्ही दुसऱ्यांची काळजी करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी करत नाही. आणि हे बरं. फार महत्वाचं आहे, की ऑक्सिजन तुम्ही स्वतःला पहिले द्या. आणि आणि अगदी तू म्हणाली तसं सतत आणि जाणीव आपण आता आणि डॉक्टर यश वलणकर, आता आपण तुमच्याकडून सेल्फ अवेअरनेस, तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? आणि त्याच्याबद्दल आपण तुझ्याकडून थोडीशी माहिती घेऊया. धन्यवाद डॉक्टर. माझा आवाज ऐकू येतोय? हो, हो, हो. छान येतोय. हां. तर नमस्कार. नमस्कार, नमस्कार डॉक्टर. तुम्ही सेल्फ केअर बद्दल खूप छान सांगितलेलं आहे, की आपण जशी आपल्या वाहनाची काळजी घेतो, तशीच आपली स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि स्वतःची म्हणजे स्वतःच्या शरीराची आणि मनाची मुख्यतः. आणि ती जर काळजी आपल्याला घ्यायची असेल, तर आपण काही वेळ काढून मुद्दाम शरीराचं भान वाढवणं आणि मनाचं भान वाढवणं आणि त्याकडे लक्ष देणं हे करायला हवं. आणि हे शरीराचं आणि मनाचं भान वाढवणं म्हणजेच सेल्फ अवेअरनेस, आत्मभान. आणि हे आत्मभान वगैरे शब्द न वापरता सुद्धा
जनरली बहुसंख्य माणसं हे शरीराकडे, मनाकडे लक्ष देत असतात. म्हणजे आपल्याला भूक लागते हे समजतं. हे कशामुळे समजतं? आपण शरीराकडे लक्ष देतो, म्हणजे शरीरात असं काहीतरी जाणवायला लागतं आणि त्यावेळी आपल्या लक्षात येतं, की आपल्याला भूक लागली आहे, तहान लागली आहे, आपल्याला टॉयलेट शोधायला हवी आहे. तर हे आपण शरीराकडे लक्ष देतच असतो. पण हे जसं लक्ष देतो, तसंच माझं शरीर कधी थकतं, शरीरात केव्हा वेदना निर्माण होतात, शरीरात धडधड निर्माण होते का? याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. आणि असं ज्यावेळी आपण लक्ष देतो, हा जो सेल्फ केअरचा पहिला टप्पा आहे, की लक्ष देणं म्हणजे शरीरामध्ये काय चाललंय त्याचं भान येणं. आता असं भान आलं, की प्रथम ते जे काही होतं आहे, त्याची अन्य काही कारणं आहेत का, हे शोधायला हवं. म्हणजेच आज ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन्स असं म्हणतो, ते करायला हवं. म्हणजे जे काही शरीरात जाणवतं त्याकडे सतत दुर्लक्ष करता नाहीये किंवा हे काही उगाचच आहे, काही होत नाही, असं आपल्याकडे भारतात खूप पद्धत आहे. आणि छातीत जळजळायला लागलं तरी गॅस झाला आहे, असं आपणच आपलं निदान केलेलं असतं. सोडा पितो, इनो खातो आणि अचानक एखाद्या दिवशी त्या माणसाला सिव्हिअर हार्ट अटॅक येतो. म्हणजे ते जे गॅस होणं आपण समजतो आहे, ती जे शरीर छातीमध्ये जे काही होत आहे, ते गॅस होणं नाहीये. ते काहीतरी हृदयाशी संबंधित आहे. तर सेल्फ केअरचा हा एक भाग असेल, की ज्यावेळी असं काही व्हायला लागतं, त्यावेळी आपल्याला जी काही शक्य आहेत, आवश्यक आहेत, ती इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं आवश्यक आहे. ती इन्व्हेस्टिगेशन्स केली तर आपल्याला जे काही होतं आहे, ते म्हणजे जे आपल्याला समजत नाही, पण शरीरात काहीतरी बदल होत असतात, ते आपल्याला समजू लागतं. मग त्यामध्ये साधं ब्लड प्रेशर तपासून घेणं, हे सुद्धा साधं इन्व्हेस्टिगेशन आहे. ते सुद्धा अधून-मधून तपासून घ्यायला हवं. आपले नो युअर नंबर्स असं म्हणतात. म्हणजे ब्लड शुगर आपली वाढत नाही ना, हे अधून-मधून तपासून घ्यायला हवं. आणि त्यामुळे 40शी नंतर या तपासण्या करून घेणं, हा एक आपल्या आरोग्याविषयीचं भान वाढवण्याचा आणि सेल्फ केअरचा एक महत्वाचा भाग आहे. आता या तपासण्या झाल्या, की त्यानंतर जर काही त्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर औषधं घेत राहायला हवी. पण त्याचबरोबर ही जी औषधं किंवा घ्यावी लागत आहेत, त्याचं कारण म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे, त्याचं एक कारण आपल्या मनामध्ये सुद्धा असू शकतं. आणि त्यामुळे जसं शरीराचं भान आपण वाढवणं आवश्यक आहे, तसंच मनाचं भानही वाढवणं आवश्यक आहे. आणि ज्याबद्दलची माहितीच आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे. मनाबद्दलचं भान म्हणजे काय? की आत्ता माझ्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत, कोणते विचार आहेत, हे माझं मी पाहायला पाहिजे. आणि त्या भावना जर खूपच तीव्र होत असतील, म्हणजे भावना येणं हे स्वाभाविक आहे. राग येणं हे स्वाभाविक आहे. काही वेळा उदासी वाटणं हे देखील स्वाभाविक आहे. चिंता वाटणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे आता आपण कोरोना काळातून जात आहोत. तर कोरोनाची चिंता वाटायला हवी. कोरोनाची चिंता म्हणजे मला इन्फेक्शन होईल की काय? अशी चिंता जर वाटली तरच आवश्यक ती काळजी मी सर्व घेईन. सोशल डिस्टन्स पाळेन, लग्नाला जाणार नाही. आपल्या इथे भारतात दुसरी लाट आली ती केवळ आपण अशी काळजी न घेतल्यामुळे आणि लग्न आणि अन्य समारंभामध्ये कोणतीही काळजी न घेता गेल्यामुळे दुसरी लाट अधिक वाढली. तर ही काळजी आता आपल्याला कोरोना सोबत जगताना म्हणून कायमच घ्यायला हवी. परंतु ही काळजी घेतल्यानंतर सुद्धा ज्यावेळी माझ्या मनात पुन्हा-पुन्हा विचार येत असतो, कोरोना होईल की काय? कोरोना होईल की काय? तर आता तो विचार माझ्या मनामध्ये चिंता निर्माण करतो आहे आणि ही सतत राहणारी चिंता आहे. तर याचं भान आपल्याला असायला हवं. म्हणजे चिंता सुद्धा आवश्यक आहे, पण थोडा वेळ असेल आणि ती उपयोगी असेल, तर ती चांगली चिंता आहे. पण ज्यावेळी जे काही उपयोगी आहे ते आपण केलं सगळं आणि तरी सुद्धा तोच विचार पुन्हा-पुन्हा येत असेल, तर ती त्रासदायक चिंता आहे. तर या ज्या भावना आपल्या मनात आहेत, राग, चिंता, उदासी, भीती, या भावना असणं हे नैसर्गिक आहे. पण त्या खूप तीव्र होत असतील, म्हणजे ह्या चिंतेची तीव्रता खूप वाढते, त्यावेळी त्याला पॅनिक अटॅक म्हणतात. भीतीचा झटका. तर तो त्रासदायक आहे.
आपल्याला समजलं पाहिजे की मला आता भीतीचा झटका येतो आहे. त्याचबरोबर मला सतत चिंता अधिक राहते आहे. म्हणजे या ज्या भावना आहेत, त्या भावनांची तीव्रता खूप वाढते आहे का? याकडे आपण लक्ष द्यायला हवं. या भावनांचा कालावधी खूप राहतोय का? म्हणजे माझं भांडण झालं बायकोशी आणि मला राग आला. तर तो राग माझा पूर्ण दिवस तसाच राहतोय का? त्या रागातच मी सर्व दिवस काढतोय का? असं असेल तर तर मला आत्मभान वाढवून त्या रागावर काहीतरी करायला हवं. आणखी अशीच भीती सुद्धा खूप तीव्र असेल आणि त्यामुळे मला आता बाहेर पडायलाच भीती वाटते. मला म्हणजे दुकानात जाऊन काही घ्यायचं आहे त्याचीही भीती वाटते आहे. तर तर ती भीती मग माझ्या रोजच्या दिनचर्येमध्येच अडथळा निर्माण करणार आहे. मला दुकानात गर्दी असताना जाता नाहीये हे बरोबर आहे. पण गर्दी कमी असेल, कधी कमी असेल, गर्दी असेल त्यावेळी आपण थोडं लांब राहू शकतो का? आणि नंतर दुकानात जाऊ शकतो का? हे जर आपल्याला आत्मभान असेल तर आपण ते करू शकतो. त्यामुळे या भावनांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारता म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींना मला राग येतोय, छोट्या-छोट्या गोष्टींना मला चिंता वाटते, असं सतत होतंय की काय? याचं भान आपण ठेवणं आवश्यक आहे. आणि हे मनात येणाऱ्या विचारांचं आणि भावनांचं भान आहे. हे भान जर ठेवलं नाही, तर मग तो जो आता डॉक्टर नी जसं सांगितलं की हायपरटेन्शन, बर्नआउट हे सर्व का होतं? कारण ज्यावेळी आपल्या मनात अशा भावना येत असतात, आधीच येत असतात. थकवा येत असतो, चिंता येत असते, उदासी येत असते आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही, त्यावेळी त्या खूप वाढतात. मग चिंता सतत राहिली तर हायपरटेन्शन होऊ शकतं. डायबिटीज टाइप 2 हा होऊ शकतो. अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. आपल्याला जर सेल्फ केअर घ्यायची असेल, तर आपल्या मनातल्या या भावनांकडे आणि विचारांकडे लक्ष देणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि याविषयीची माहिती खूप कमी आहे. त्यामुळे त्याची माहिती घेणं आणि मग प्रत्यक्षात ही भावनांकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं? ज्यावेळी अशा अस्वस्थ करणाऱ्या भावना असतील त्यावेळी काय करायचं? याची प्रथम माहिती घ्यायला हवी आणि नंतर ते कृतीत आणायला हवं. हे जर आपण केलं म्हणजेच आत्मभान हा शब्द जरी खूप मोठा असेल तरी त्यात काही फार विशेष नाहीये. आपल्या शरीराकडे आणि मनातल्या भावनांकडे आणि विचारांकडे लक्ष देत राहणं, हे जर आपण केलं, तर आपण सेल्फ केअर चांगली घेऊ शकतो. स्वतःची काळजी चांगली घेऊ शकतो. अच्छा, अच्छा. हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे. कोणीतरी आवाज येतोय, तर त्यांनी तुम्ही म्यूट करा. मग फक्त एक्सेप्ट जे होस्ट आणि बोलणारे आहेत ना, त्यांनी म्यूट करू नये. पण बाकीच्यांनी म्यूट करा, कारण आवाज येतोय. तर आता बरोबर आहे डॉक्टर यशवलकर, की आणि हे आत्मभान असणं फार महत्वाचं आहे. मला पण जाणवतं, की नुसतंच भावनांच्या बाबतीत नाही, पण बऱ्याचशा गोष्टीतलं ना आपलं आत्मभानच जाणवत नाही. त्याच्यातून प्रॉब्लेम सुरू होतात आणि आत्मभान ही पहिली पायरी आहे. अवेअर असणं, आत्मभान असणं आणि स्वतःच्या बद्दल जागरूक असणं. मग तुमचे फिजिकल म्हणजे तुम्हाला धड होणं, देअर आर फिजिकल सिम्प्टम्स. पण भावनिक म्हणजे इमोशनल तुमच्या फीलिंग त्याच्याबद्दलचं भान असणं, ते फार महत्वाचं आहे. आता डॉक्टर शिल्पा, स्वतःची काळजी न घेतल्यामुळे काय-काय परिणाम होऊ शकतात? आता जे खूप बिझी लोकं असतात, मॅनेजमेंट मधले लोकं असतात, अप्पर मॅनेजमेंट मधले डॉक्टर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत. हे इतके बिझी असतात, की त्यांना आणि हे स्वतः प्रोफेशनल्स आहेत. शिक्षण पण खूप आहे ह्यांच्याकडे. अ, तर ह्यांनी जर स्वतःची काळजी घेतली नाही, तर काय-काय परिणाम होऊ शकतात? अं, तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की मन आणि आपलं शरीर हे एकच आहे. राइट. म्हणजे इथे तुम्हाला जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर समजा नैराश्य असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा काळजी वाटत असेल, तर तुम्हाला मग थकवा येतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे मनाचे सिम्प्टम्स येतात आणि शरीराचे सिम्प्टम्स येतात. आणि तुम्हाला जर
शरीराला काही झालं किंवा खूप काहीतरी दुखत असेल किंवा ब्लड प्रेशर वाढला असेल, तर मन पण तेवढं व्यवस्थित चालत नाही. सो वेन आपण असं म्हणतो, की माइंड आणि बॉडी हे दोन्ही एकत्रच आहे. माइंड आणि बॉडी आम्ही जेव्हा इथे ट्रीटमेंट करतो, तेव्हा आमचा जो अप्रोच असतो तो माइंड आणि बॉडी अप्रोच असतो. तर स्वतःची काळजी न घेतल्यामुळे काय होतं सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं मी इथे बघते आणि हे करते, की स्वतःची काळजी न घेतल्यामुळे आपला आयुष्यातल्या सगळ्याच बाबतीत आपला परिणाम होतो. म्हणजे मग तू म्हणलास तसं स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्याला माहिती आहे हार्टचे दुखणे येतात, डायबिटीज होतं, ब्लड प्रेशर हे सगळे होतात. आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो. आपली एफिशियन्सी तेवढी कमी होते. आपलं तितकं आपण जर खूप थकलेलो असतो, मनाने जर खूप थकलेलो असतो, तर आपण तेवढ्या हिरिरीने काम नाही करू शकत. आपल्याला थकवा येतो. आपण बर्नआउट होतो. दुसरी सगळ्यात गोष्ट अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या झोपेवर परिणाम होतो. झोप नीट लागत नाही. झोप नीट लागली नाही, की मी माझ्या पेशंटलाच तेच सांगते, की जर तुम्ही झोपला नाहीत, बरेच माझ्याकडे पेशंट्स झोप येत नाही म्हणून येतात माझ्याकडे. मी त्यांना सांगते, की मला जर अशी 4-4 दिवस झोप नाही आली, तर मी एखाद्या म्हणजे इंटॉक्सिकेटेड दारुड्या लोकांसारखी माझं ब्रेन कामच नाही करणार आणि ब्रेन काम नाही केलं, की मग ते कंटिन्युअस त्याच्या झोपेवर आपल्याला माहिती आहे मग त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. अं, नंतर अजून एक गोष्ट आहे, की आपण जेव्हा स्वतः थकलेलो असतो, तर आपण मेडिकल प्रोफेशनमध्ये आपल्याकडे बरेच लोकं असतात, की केअरर्स असतात त्यांचे, म्हणजे काळजी घेणारे जे तर तुम्ही जर स्वतःची काळजी नाही घेतली, तर तुम्ही त्यांच्याकडे कसं बघणार? पेशंट्सकडे कसं बघणार? त्यामुळे तुम्हाला स्वतःचं आरोग्य, स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे ठेवावंच लागतं चांगलं. त्याच्याशिवाय तुम्ही खूप म्हणजे हे सगळे त्याचे दुष्परिणाम म्हणजे आहेत. आता जसं डॉक्टर यशनी सांगितलं, की चिंता. चिंता जर असली, तुम्ही जर त्याच्यावर तुम्ही काम काम नाही केलं आणि तुम्हाला जर त्याचा अवेअरनेस सारखं जर काळजी करत आपण म्हणतो ना, सारखं काळजी करत बसलं तर काय होणार आहे? काहीच होत नाही. उलट त्याचे दुष्परिणाम होतात, की तुम्हाला एखाद्या गोष्टीची तुम्ही काळजी केली, तर तुम्हाला त्याच्यावरचा पर्याय सापडणारच नाही. कारण तुमचं मन हे इतकं कंटिन्युअस त्या काळजीमध्ये गुंतलं जातं, की तुम्ही दुसरं बघूच शकत नाही. तुम्हाला जर रागावर जर तुमचं नियंत्रण आलं नाही, तर खूप परिणाम होऊ शकतात. म्हणजे तुमचे तुमच्या नातेसंबंध हे होऊ शकतात. मित्रांमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुमच्या मैत्रीमध्ये, कामाच्या ठिकाणी तुमचे आजकाल इतके हाय प्रोफाईल तुमचे एक्स्पेक्टेशन असते जॉबवरती. एखाद्या रागीट माणसाला तिथे टिकावंच लागणार नाही. तर मला काय म्हणायचंय, की स्वतःची काळजी नाही घेतली, तर आपल्या सगळ्या बाबतीत आपला दुष्परिणाम दिसू शकतो. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे, की स्वतःचं आरोग्य आणि मानसिक आणि तुझं शारीरिक आरोग्य हे नियमितपणे व्यवस्थित काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी, अगदी बरोबर आहे तू म्हणतीये तसं. आता मला काय जाणवतं, की डॉक्टर यश, की काही हे प्रोफेशनलमध्ये काही-काही लोकं बिझी असतात. खूप बिझी असतात. आणि बिझी असल्यामुळे आणि मग म्हणजे तुम्ही एक फोन, 2 फोन आहेत. अ, आता मी जेव्हा मी जेव्हा बघते पेशंट, तेव्हा एक बघते की आता तू शिल्पा जशी म्हणाली, की आजारी माणसांची ते काळजी इतकी करतात, की ते खूप बिझी होतात. आणि मला जेव्हा समजतं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वरती परिणाम होतोय, त्यावेळेस मी त्यांना सांगते, की तुम्हाला थोडा टाईम ऑफ पाहिजे. आणि मग ते त्यांना सेल्फिश आहे का? मग आपण त्याग करणं आपल्या संस्कृतीमध्ये असं लहानपणापासून आपल्या मनावरती बिंबवलेलं असतं, की त्याग केला पाहिजे. सहनशीलता जास्त असली पाहिजे. महिलांच्या बाबतीत ते लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं. तर आता हे जेव्हा मी सांगते, की तुम्ही तुमची पहिली तयारी करा. तुम्ही तुमची पहिली काळजी घ्या. आणि तर मग हे सेल्फिश आहे का? तुम्हाला काय काय वाटतं?
हा, आपली म्हणजे एक अर्थी सेल्फिश म्हणजे स्वतःचाच विचार करणं, हे काही जण स्वार्थी सेल्फिश असं वाटू शकतं. पण असं स्वार्थी असणं हे आवश्यक आहे. मूर्ख आहे. त्यामध्ये कोणताही गिल्ट बाळगण्याचं किंवा अपराध बाळगण्याचं काही कारण नाही. त्याचे कारण असं आहे की जर मला अधिकाधिक लोकांनी जे काही काम करतो आहे ते अधिक चांगलं करायचं असेल, अधिक लोकांपर्यंत मला पोचायचं असेल, अधिक प्रभावी करायचं असेल, तर मला स्वतःची काळजी घ्यायला हवी. अन्य मला म्हणजे आज जे आपण पाहतो आहोत की 30शी मध्ये 40शी मध्येच हायपरटेन्शन व्हायला लागतं, 40शीत हार्ट अटॅक होऊ लागतात. आज अनेक सीईओ म्हणजे आता भारतात एक घटना घडली 2 वर्षापूर्वी आणि तो सीईओ 40शी मध्ये हार्ट अटॅक येऊन तो गेला आणि त्याची सर्व लाईफस्टाईल ही अतिशय योग्य होती. तो वेळेवर खात होता, आवश्यक तेवढे मोजून कॅलरीज खात होता, रोज एक्सरसाइज करत होता, मॅरेथॉन मध्ये सुद्धा पळत होता. पण तरी सुद्धा त्याला हार्ट अटॅक आला आणि तो सिव्हिअर हार्ट अटॅक होता आणि नंतर त्याचं कारण असं कळलं की जरी तो सर्व हे करत असेल तरी तो एवढा बिझी होता की तो रोज 3 ते 4 तासच फक्त झोप घेत होता. आणि म्हणजे स्वतःच्या काळजीमध्ये एक शांत झोप आणि पुरेशी झोप घेणं जे आवश्यक आहे, ते न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक केमिकल प्रॉब्लेम्स होतात आणि त्यामुळे सुद्धा ब्लड क्लॉट निर्माण होऊ शकते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. तर मला खूप कुठेतरी पळायचं म्हणजे जायचं आहे आणि त्यासाठी मी झोपणारही नाही. शरीराची सेल्फ केअर म्हणून झोपेसाठी जी काही कालावधी आहे, तो सुद्धा देणार नाही, असं आज एकूण कॉर्पोरेट्सना, करिअरिस्टना वाटू लागतंय, जे अतिशय चुकीचं आहे. या उदाहरणावरून त्यांनी असं लक्षात घ्यायला हवं की 40शी मध्ये आपल्याला जर असं काही हार्ट अटॅक, पॅरालिसिस असं होऊन जर आपल्याला बेड रिडन असं राहण्यापेक्षा आपण अधिक काळ जर आपल्याला काम करत राहायचं असेल तर रोज थोडी विश्रांती घ्यायला हवी, आवश्यक विश्रांती घ्यायला हवी, आपल्या शरीराला विश्रांती द्यायला हवी, मनाला विश्रांती द्यायला हवी, मेंदूला विश्रांती द्यायला हवी आणि अशी विश्रांती देणं यामध्ये कोणताही अपराधी भाव बाळगण्याचं कारण नाही. कारण आपल्याला जर इतरांसाठी काही ना काही करायचं आहे तर त्यासाठी मीच स्वास्थ्य चांगलं असणं हे देखील आवश्यक आहे. आणि त्यामुळे हा जो असं जर आपल्या म्हणजे आपल्याकडे जे काही त्यागाचं सांगितलेलं आहे त्यामधून जर तो चुकीचा अर्थ घेतला जात असेल की मी सतत दुसऱ्याचाच विचार करणार आणि स्वतःचा काही विचारच करणार नाही. आता या कोरोनामध्ये सुद्धा अनेक डॉक्टरांचा मृत्यू सुद्धा याचमुळे झालेला असू शकतो की ते सतत दुसऱ्याचाच विचार करतायत. माझा मित्र एक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता असा गेला की जो सतत दुसऱ्याचा विचार करत होता, दुसऱ्याच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये राहिलेला होता आणि त्यामध्ये त्याला इन्फेक्शन झालं आणि त्याने स्वतःकडे दुर्लक्षच केलं. आणि त्यामुळे नंतर त्याचा आजार खूप वाढत गेला आणि तो त्यातून वाचू शकला नाही. आता त्याच्या भावना खूप चांगल्या होत्या, पण त्याचबरोबर तो जर वाचला असता तर इथून पुढे म्हणजे तो 40शी मध्येच गेला. तो जर त्याने अधिक खूप चांगलं काम या पुढच्या काळात सुद्धा तो करू शकला असता, जे केवळ स्वतःकडे पुरेसं लक्ष न देणं, स्वतःची काळजी न घेणं, यामुळे ती दुर्दैवी गोष्ट घडली. आणि त्यामुळे आपण सर्वांनी कोणताही अपराधी भाव न बाळगता स्वतःच्या शरीर मनाची काळजी घ्यायलाच हवी. त्याला काही पर्याय नाही. अगदी, अगदी बरोबर बोललात. हे फार म्हणजे मला पण जाणवतंय की आता मी जसं-जसं इन्व्हॉल्व होतीये, की स्वतःची काळजी घेणं, हा कॉन्सेप्टच आपल्याकडे जरा कल्चरलमध्ये आपल्या पारंपरिकतेमध्ये त्याचं भान असणं, की कोणाला स्वतःची काळजी आपण घेतली म्हणजे अपराध न बाळगता ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे याबद्दल म्हणजे हे आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे. हां, हां. म्हणजे आपल्याला इथे सांगितलेलं नाहीये असं. आयुर्वेदात असं सांगितलं आहे, शरीरम आद्य खलु धर्म साधनम. म्हणजे धर्म साधना जरी मला करायची असेल तरी प्रथम शरीराकडे माझ्या लक्ष द्यायला हवं, शरीराचं स्वास्थ्य ठेवायला हवं, कारण शरीराचं स्वास्थ्य ठेवलं तरच मी
धर्मसाधना, परोपकार जे काही आहे ते करू शकतो. आणि त्यामुळे हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. आपण त्याचा चुकीचा अर्थ लावतो आहोत, त्यागाच्या काहीतरी चुकीच्या कल्पना घेऊन. त्यामुळे शरीरम आद्य खलु धर्म साधनम, शरीराची काळजी आणि शरीराची काळजी घ्यायची असेल तर मनाकडचे भान हे दोन्ही ठेवणं हे आवश्यक आहे, असंच भारतातल्या संस्कृतीनेही सांगितलेलं आहे. हा, आता आपलं कसं होतंय की आणि शारीरिक आणि आणि आपण म्हणतो पण ना, की "सर सलामत तू पगडी 50." बरोबर, बाकीचं. बरोबर. बरोबर, बरोबर. हां, आणि कसं की शारीरिक फक्त काळजी नाही, भावनिक ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊयात तुमच्या, की भावनिक काळजी कशी घ्यायची, इमोशनल केअर कसं घ्यायचं. पण आता डॉक्टर शिल्पा, ही स्वतःची काळजी घेण्यामधले काही वेगवेगळे प्रकार आहेत का? हो. तर हे स्वतःची काळजी किंवा सेल्फ केअर आहे ना, तर त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर आता जे डॉक्टर यशनी जे सांगितलं, की भावनांची स्वतःच्या काळजी घेणं, ह्याच्यावर तर म्हणजे माझं काम पण त्याच ह्याच्यामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यावर पण मी थोडं विस्तारित बोलणार आहे. पण दुसरी अजून एक मला एक सांगावसं वाटतं, की तुम्ही आता म्हणत होता, की त्याग, सहन करणं, सहन करणं. अ, काय होत काय होतं माहिती का, की आपलं मन हे जे असतं ना, ते असं मोठं फुग्यासारखं असतं. म्हणजे आपण जर ते ताण आणि तो स्ट्रेस जो आहे, तो जर भरत गेलो, तर तो फुगा असा फुगत जातो आणि कसं असतं, की त्याला काही मर्यादा असतात ना, की तुम्ही सहन करून, करून किती करणार? आता आपल्या आधीच्या पिढीनी खूप केलं, त्या मानाने आपली तेवढी सहनशक्ती आता याच्या पिढीमध्ये नाहीये. पण काय होतं, की आपण असं सहन करत गेलो, की मग ते कुठेतरी बर्स्ट होतं. मग ते तुमच्या अ, शारीरिक व्याधींमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे डायबिटीज होणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं किंवा अ, अजूनही एक जनरल वीकनेस, आम्ही त्याला सोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो, की उगाचच थकल्यासारखं होणं. हे सगळं त्याचे प्रकार आहेत, की हे सगळे त्याचे बर्नआउटचे सिम्प्टम्स आहेत. तर त्याच्यामुळे सहनशीलतेपेक्षा आपण थोडंसं सेल्फिश होऊन स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. तर म्हणजे आपण जेव्हा म्हणतो सेल्फ केअरचे कुठले-कुठले प्रकार आहेत, तर सगळ्यात मी त्याला 4-5 वेगवेगळ्या प्रकारमध्ये त्याच्यात मी वर्गीकरण करीन त्याचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल केअर किंवा शारीरिक आपलं स्वास्थ्य. तर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता आलेलं आहे, की समतोल आहार घ्यायचा, नियमितपणे व्यायाम करायचं, पुरेशी झोप. तर समतोल आहार, नियमित व्यायाम हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये पण बऱ्याच लोकांना आता मॅरेथॉन पळतात, सकाळी एक्सरसाइज करायला जातात. ते चांगली गोष्ट आहे. पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं डॉक्टर यशनी सांगितलं, की झोप, झोप नियमितपणे पुरेशी झोप मिळाली पाहिजे. हे सगळे आपलं शारीरिक ह्याच्यामध्ये येतं, सेल्फ केअरमध्ये येतं. दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलरली तुमचं डॉक्टरकडे जाऊन तुम्ही तुमच्या तपासण्या करून घ्या. औषधं वेळेवर घ्या. नंतर काही थोडं झालं की कुठली दुखणी अंगावर काढू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की त्याच्यामध्ये तुमचे शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा तुम्ही आत्मभान ठेवता, की काय, तर तुम्ही जाणा, की तुम्ही कुठे थकत चाललायत आणि व्हॉट इस द पॉइंट, की आता मी इथे दमलोय आणि मला आता इथे थांबायचंय. सो ते थांबायला शिका कुठेतरी. आणि हे तुमच्या शारीरिक ह्याच्यात पण तुम्ही लक्ष द्या आणि मानसिक ह्याच्यात पण. कारण की आता मी थकलोय, आता मला विश्रांतीची गरज आहे. तर ती पुरेशी विश्रांती आणि पुरेशी झोप हे महत्वाचं आहे शारीरिक ह्याच्यासाठी. अं, दुसरं गोष्ट अजून अशी आहे, की दुसरं म्हणजे तुमच्या सामाजिक सोशल हे सेल्फ केअर. तुमच्या सामाजिक तुमचे जे काय तुम्हाला कशातनं आनंद मिळतो, की तुम्ही मित्रांबरोबर थोडे बाहेर गेलात, मित्रांबरोबर थोडा वेळ घालवला. तुमचे रिलेशनशिप तुम्ही कामाच्या ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी जपले. तर दॅट इज अनदर फॉर्म ऑफ अ सेल्फ केअर. म्हणजे तो पण एक सेल्फ केअरचाच प्रकार आहे, की तुम्ही तुमचे नातेसंबंधी जपणं हे. तिसरं म्हणजे मेंटल.
म्हणजे मानसिक आरोग्य, मानसिक तुमचं जपणं, की तुम्हाला जे तुमचं रोजचं धकाधकीचं जेवण आहेच आहे. पण त्याच्यातनंच थोडंसं वेळ काढून तुम्ही एखादा छंद जोपासा किंवा तुमचं आवडतं काम करा, की तुम्हाला ज्याच्यातनं आनंद मिळतो ते करा. कुठे तुम्ही बागकाम करा किंवा आता म्हणाल तू करतेस, सामाजिक कार्य केवढं करतेस, तर ते करा, की ज्याच्यामध्ये मग तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो आणि त्याच्यातनं मग तुम्हाला काय ती एक तुमच्या रोजच्या कामातनं ते तुमचं विरंगुळा म्हणून पण होतो. तुम्हाला त्याच्यात आनंद पण मिळतो आणि मग तुमची जे हे होते ना, तुमच्या शरीराला थोडीशी विश्रांती मिळते आणि ते जी झीज झालेली असते ते भरून काढायला तेवढं हे मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा त्याचा उपयोग होतो. आणि अजून एक प्रकार आहे ज्याला आता म्हणतो आध्यात्मिक सेल्फ केअर किंवा आध्यात्मिक काळजी. तर त्याच्यामध्ये मग कोणाला कुठे मेडिटेशन करा, कुठला एखादा फॉलो करा, कुठल्या एखाद्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या इथे आता बरेच जण चर्च ग्रुपमध्ये जातात किंवा एकत्र बसून काहीतरी देवाची गाणी म्हणा किंवा चर्चमध्ये जाऊन ते त्यांचा चर्च ग्रुपचं ते हे करतात. सो तो एक प्रकार आहे स्पिरिच्युअल ह्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल म्हणजे आपले भावनिक सेल्फ केअर, की आपल्या भावना कशा ओळखायच्या आणि त्याच्यावर नियंत्रण करायचं. कारण काय होतं, की जसं डॉक्टर यशनी सांगितलं, की सारखी तुम्ही काळजी करत राहिलात, काळजी नैसर्गिक आहे कुठल्याही गोष्टीची काळजी वाटणं, दुःख होणं, पण ते तिथे तुम्ही राग येणं फॉर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सारखं-सारखं तुम्हाला राग येत असेल, तर ह्याचा तुमच्या नुसत्या मनावरच नाही, पण शरीरावर पण परिणाम होतो. तर त्याचं ते भान ठेवून आपण जे आपल्या भावना असतात, तर त्याच्या अ, कशा त्या भावना काय होत जातात, की त्या मग ओव्हर द पिरियडनं त्या अशा अप्रिय, अस्थिर आणि अस्वस्थ अशा करणाऱ्या भावना असतात. ते काय होतात, की तुम्ही सारखं जर त्या भावनांमध्ये गुरफटून राहिलात, तर तुमची मनाची खूप झीज होत राहते. तर त्यावेळेला काय करायचं, की हे पहिली स्टेप, की डॉक्टर यशनी सांगितलं, की तुम्ही ते स्वतः ओळखायला शिका, की मला असं-असं तर राग येतोय. काय माहीत म्हणजे पहिली गोष्ट, की तुम्ही ओळखायचंच, की मला राग येतोय. उगाच कशासाठी होतोय? जस्ट जस्ट एक्सेप्ट करा, की काहीतरी इथे बिनसलंय. ते झालं की मग त्याची कारणं शोधायला सुरुवात करा. आणि काय झालं की दुसरं गोष्ट आणि ह्याच्यावर अजून एक उपाय एकतर तुम्ही ओळखायचं की काय होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ती कोणाजवळ तरी बोलून दाखवा, की कोणी असो तुमचा मित्र असो, पार्टनर, नवरा-बायको, आई-वडील त्यांच्याजवळ तुम्ही ओपनली बोला आणि एक्सेप्ट करा, की ठीक आहे, हे काय मला नीट चाललेलं नाहीये. मला ना उगाचच या गोष्टीची काळजी वाटते किंवा उगाचच मला राग येतोय आणि हे मला आणि कारण काय होतं, की कधी-कधी या गोष्टी ह्याचा परिणाम काय होतो, की जसं-जसं तुमच्या या अप्रिय, अस्वस्थ भावना वाढत जातात ना, तसा तुमचा स्वतःचा त्या भावनांवर कंट्रोल जो नियंत्रण असतं ना, तो जातो. आणि हे जे दुसऱ्या ज्या अप्रिय भावना असतात ना, त्या तुम्हाला कंट्रोल करायला लागतात. मग त्याच्यामुळे हे मग तुम्ही ओळखायचं आणि मग कोणाजवळ तरी बोलायचं आणि लागलं तर म्हणजे अगदी उघडपणे तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जाऊन, काउन्सिलरकडे जाऊन बघायचं, की मला ना असं बरं वाटत नाही, काय करू? सो किंवा एखाद्या वेळेस तुम्ही मानसोपचारकडे जाऊन कधी-कधी औषधं सुद्धा घ्यायला लागतात आणि त्याच्यावर अगदी चांगली औषधं आहेत, जेव्हा खूप भावना अगदी अनबेअरेबल होतात तेव्हा. तर ह्या ज्या इमोशनल रेग्युलेशन आम्ही त्याला म्हणतो, की फ्रस्ट्रेशन जे होतं ना आणि हल्ली काय झालेलं आहे ना, की सगळ्यांची सहनशीलता कमी झालेली आहे. तर ते आपलं फ्रस्ट्रेशन टॉलरन्स जे असतं, ते वाढवणं पण महत्त्वाचं आहे, की जेव्हा आपल्याला अगदी अति दुःख होतं किंवा अति काळजी वाटते. आप आमच्या शास्त्रात कसं म्हटलंय, की तो भाग जातो. तो काही कंटिन्युअसली तुमचं दुःख राहणार नाहीये. तुम्ही त्यावेळेला थोडासा पेशन्स ठेवला, थोडंसं त्यावेळेला जर तुम्ही अ, थोडासा पेशन्स ठेवला ना, तर ते आपोआप कमी होतं. ती चिंता जी असते ना, ती आपोआप कमी होते. तुम्हाला त्याच्यावर प्रत्येक वेळेला तुम्हाला रिएक्शन द्यायची गरज नाहीये.
सो तर ते टॉलरेट करायचं जे काय आणि त्याच्यावर बरेचसे हे आहेत स्ट्रॅटेजीज आहेत. आम्ही म्हणतो की तुम्ही ते वापरून तुमच्या ज्या भावना आहेत ना, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण अ, करू शकता. तर हे खूप महत्वाचं आहे, की आपल्या अप्रिय भावनांवर नियंत्रण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजकालच्या काळात अजून एक सेल्फ केअरचं मी सांगेन हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकाल झालेला आहे, जे जे की लहान मुलापासनं ते आजी-आजोबांपर्यंत स्क्रीनचं ॲडिक्शन. हं. हो, हो. बरोबर. तर ते पण एक खूप मोठा प्रॉब्लेम्स झालेला आहे. त्याच्याने काय होतं माहिती आहे का? एक तर तुमचं म म म्हणजे ह्युमन टू ह्युमन कम्युनिकेशन कमी झालेलं आहे. तुम्हाला एकटेपणा आलेला आहे. तुम्ही खूप अशा आयसोलेटेड झालेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं काय होतं, की तुम्ही जर कंटिन्युअसली त्या स्क्रीनकडे बघितलं ना, तुमचा ब्रेन असा ॲक्टिव्ह असतो. तर ते तुम्हाला जी ब्रेनला जी विश्रांती पाहिजे ना, ते त्याच्याने मिळत नाही. आणि ह्याच्यामध्ये सगळेच येतात बरं का. लहान मुलंच असं नाही आहे. आता माझ्या सासूबाई पण तेवढाच वेळेस टीव्ही आणि स्क्रीनसमोर बसलेले असतात. मी सुद्धा तेवढाच वेळ बसलेली असते. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही तुमचं स्क्रीन थोडंसं कमी करायचं आणि हे सगळं कसं आहे, की अगदी आणि हे काय की काही वेळेला लोकांना कळतं. प्रत्येक वेळेला वळतंच असं नाही. किंवा काय होतं, की कधी-कधी असं मी आता एखाद दिवशी सकाळी उठते, नाही आता मग मी माझ्याकडे लक्ष देणारच आणि मग सगळं एकदम करायला बघते. हेही कामाचं नाही. कारण देन वी सेट आवरसेल्फ फॉर फेल्युअर असं नाही. एक छोट्या-छोट्या स्टेप्स घ्यायच्या. अगदी जसं जमेल तसं करायचं. खूप त्याच्यावरती अगदी सगळंच आपण ओतून द्यायचं नाही. पण थोडं-थोडं जसं जमेल तसं अ, थोडा-थोडा वेळ देऊन करायचं. आणि नुसतंच जर आता मी नुसतंच जर अध्यात्म करत बसले किंवा भजन करत बसले, तर ते उपयोगाचं नाही. सो समतोल साधायचा, की मी माझं शारीरिक स्वास्थ्य पण जपणार, माझं मानसिक स्वास्थ्य पण जपणार. त्याच्याबरोबर माझ्या कामही चालू ठेवणार. तर हे सगळं कॉम्बिनेशन आहे. नुसतं तू मन किंवा शरीर असं नसतं. तर माइंड आणि बॉडी हे नेहमी लक्षात ठेवा. आणि धिस इज हाऊ आणि अजून एक गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक करायचं ते, की बऱ्याचदा मी सुद्धा म्हणते, की मला वेळ नाही बाबा एक्सरसाइज किती बिझी आहे मी. पण प्रत्येकाला 24 तासच असतात आणि त्याच्यातनं ना तुम्हाला वेळ काढावाच लागतो कसा तरी आणि तुमच्या शरीरासाठी तर तुम्हीच वेळ काढायचा आहे. आज माझं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी माझ्यासाठी मृणालिनी नाही वेळ काढणार आहे किंवा माझा नवरा नाही माझ्यासाठी वेळ मलाच माझ्या दिवसातनं काहीतरी प्लॅन करून त्याच्यामध्ये मग थोडंसं ऑर्गनाइज करून तुम्हाला ते हे करावं लागतं. सो कन्सिस्टंटली म्हणजे अगदी सातत्य पाहिजे, नियमितपणा पाहिजे, थोडंसं शिस्त पाहिजे, जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. अगदी, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर म्हणाले. की मला एकेकी पिढ्या डॉक्टर की वर्ल्ड वॉर 2 जनरेशन, स्वातंत्र्याच्या पूर्वीची जनरेशन, मग नंतर स्वातंत्र्याच्या नंतरची जनरेशन आणि आताची यंग म्हणजे हे 3-4 पिढ्या ज्या आहेत, अ, तर वयाबरोबर सहनशीलता वाढते का? की ह्या लोकांनी स्वतःवरती काम केल्यामुळे ह्यांची सहनशीलता वाढते? हा पिढीतला जो फरक आहे, की ज्यांनी एडव्हर्सिटी जास्त केली आहे आणि त्याच्यातून जे बाहेर आलेले आहेत, त्यांचं रेझिलियन्स जास्त जाणवतो आणि मग त्यांचं बरोबर आहे. creativity पण वाढते अ, आयुष्यामधली. मग ते भरपूर कामं पण करू शकतात आणि मग आपल्याला असं वाटतं, की हा माणूस इतकं कसं करू शकतो, की प्रोफेशनलमध्ये हा इकडे पण गेलाय, घर पण चांगलं चाललंय. तर ह्याच्यामध्ये काही ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल? अ, कसं आहे की आता काय म्हणतात त्याला प्रत्येकाची शरीराची स्थिती वेगळी असते. खरंच कोणीतरी म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या शरीराची फिजिकल स्ट्रेंथ ही प्रत्येकाची वेगळी असते. त्याच्यामुळे मग तो एक फरक पडतो. पण म्हणजे एकच त्याचं नसतं. त्याला बरेच फॅक्टर्स कारणीभूत आहेत. आहे की नाही?
दुसरी गोष्ट म्हणजे ॲडव्हर्सिटी बरोबर आहे, की असे जीवनात तुमच्या अडचणी आल्या, की तुमचा रेझिलियन्स वाढतो. तुम्हाला बरंच काही शिकून जातं. आत्ताच्या बाबतीत मला काय जाणवतं ना, की समाजाकडून ना खूप अपेक्षा आहेत या हं. पिढीसाठी. तेवढं नव्हतं. मी जसं म्हटलं तरी माझ्या लहानपणी किंवा इव्हन माझ्या आईच्या लहानपणी किंवा कदाचित माझ्या आजीच्या लहानपणी ना, आयुष्य खूप सोपं होतं गं. म्हणजे बरोबर. खूपच साधं आणि सोपं आयुष्य होतं. आता ना खूप मला उगाचच वाटतं, की असं खूप कॉम्प्लिकेटेड झालंय सगळं. आणि अपेक्षा समाजाकडनं खूप आहेत. म्हणजे आता इव्हन शाळेमध्ये पण आपण बघतो ना, की पीअर प्रेशर, की आज हा मुलगा हे करतोय म्हणून मला हे केलंच पाहिजे किंवा मला या मित्रांमध्ये या ग्रुपमध्ये जायचंय म्हणजे मला पण सारखं करावंच लागेल. सो हे हे खूप म्हणजे हे मला हा परिणाम जास्त जाणवतो, की आजकालचं जीवनमान, राहणीमान सगळंच बदललंय. आणि कदाचित तू म्हणलं तसं आधीची अशी हे होती, की आता सहन करायचंच असं. मग ते आतल्यात पोखरत जातच होते ना. आधीच्या बायका किंवा आधीची पिढी आतल्यात पोखरत गेलेलीच आहे. बरोबर आहे. पण ती जाणीव नव्हती त्यांना. आता थोडंसं आलेलं आहे, की थोडंसं जाणीव निर्माण झाली आहे. बरोबर, बरोबर. डॉक्टर यशना काय सांगायचं याच्याबद्दल? ते आउट झाले का? हां, तुम्ही म्हणताय ते आहेत, बरोबर आहेत. आहे. हां, हां. हं. की म्हणजे आपल्याकडे आता असं भारतात असं म्हटलं जातं, की पूर्वी सगळं काही चांगलं होतं. जुनं हाड अधिक म्हणजे ते कणखर होतं वगैरे. पण ते पूर्णतः बरोबर आहे असं मला वाटत नाही. आत्ता आपली एकूणच जे काही वयोमान वाढलेलं आहे, हे खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे म्हातारी माणसं अधिक आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की पूर्वीचं सगळं चांगलं होतं. तर असं नाही आहे. पूर्वी सुद्धा अनेक साथीचे आजार होते. म्हणजे आज आपण कोरोना आला आणि त्यामुळे आपण सगळे भयभीत झालेलो आहोत. पूर्वी तर असंख्य असे आजार होत होते म्हणूनच लोकसंख्या वाढत नव्हती. माणसं पटापट मरत होती. आज आपण रोज स्कोर बघत असतो. पूर्वी स्कोर बघण्याची सुद्धा ती काही शक्यता नव्हती. त्यामुळे पूर्वीचं सर्व काही चांगलंच होतं, असं जे एक काही जणांचा समज असतो, तो चुकीचा आहे. पूर्वीच्यातल्या काही गोष्टी चांगल्या होत्या आणि त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या घेणं आपल्याला आवश्यक आहे. पण त्यासुद्धा पुन्हा तशाच पद्धतीनं करणं आवश्यक नाही. म्हणजे मी उदाहरण देतो. हं, हं. की आता मेंदू संशोधनात असं लक्षात येतं आहे, की आपल्या विचार करणाऱ्या मेंदूला अधून-मधून विश्रांती देणं आवश्यक असतं. आणि ती विश्रांती केव्हा मिळते? तर ज्यावेळी मी कोणतीही शरीराची कृती ज्यावेळी तिथे लक्ष देऊन सजगतेनं करतो, माइंडफुली करतो, त्यावेळी माझ्या मेंदूतल्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती मिळते. कारण ती कृती करण्यासाठी मेंदूचा जो भाग आवश्यक असतो म्हणजे हातापायांची हालचाल, तो सक्रिय होतो आणि विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते. आता याचा परिणाम म्हणून असं होत होतं, की माझी आई ज्यावेळी चटणी करत होती, त्यावेळी ती पाटा वरवंट्यावर चटणी करत होती. म्हणजे तुम्हाला माहिती असेल पाट्यावर ते वरवंट्याची हालचाल करून किंवा असं ताक करायचं असेल, तर ते रवीनं घुसळून ती शरीराची हालचाल करावी लागत होती आणि ज्यावेळी ते ताक करायचं असेल, चटणी करायची असेल, त्यावेळी तिथे लक्ष देत राहणं हाताच्या हालचालीकडे सुद्धा हे आवश्यक होतं. याचा परिणाम म्हणून तिच्या मेंदूतली जी विचार करणारा भाग होता, हा अधून-मधून का होईना तो शांत होत होता. आता माझी बायको किंवा मुलगी ती सुद्धा चटणी करते, पण ती पाट्या वरवंट्यावर करत नाही. आता ती मिक्सरवर करते. आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे, की ती मिक्सरचं बटन सुरू करते, मिक्सर चटणी करतो आणि माझी बायको विचार करत राहते. तिच्या मनात विचार येत राहतात आणि त्यामुळे जो डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती मिळणं आवश्यक आहे, ते तिला मिळतच नाही. म्हणजे एका बाजूला तिच्या शरीराची कामं कमी झाली आहेत, परंतु मेंदूची कामं मात्र कमी झालेली नाहीत. उलट ती वाढलेली आहेत आणि त्यामुळे शारीरिक आजार जे इन्फेक्शियस वगैरे असे होते ते कमी झालेले आहेत. पण मनाच्या तणावामुळे होणारे मानसिक आजार, त्याच्यावर आमचं ब्रेड बटर आहे, हे खूप वाढलंय आता. आणि याचं एक कारण हे डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती न मिळणं हे आहे.
मग आता याच्यावरचा उपाय म्हणजे पुन्हा मी माझ्या बायकोला पाटा वरवंटा घेऊन जायचा का, की मिक्सर वापरायचा नाही, पाटा वरवंटा घे, तर ते चुकीचं ठरेल. मग मी तिला हे सांगायला हवं, की ज्यावेळी तू मिक्सरची चटणी करशील, म्हणजे मिक्सरने चटणी करशील, बटन सुरू केलं की लक्षात द्यायचं, शरीराकडे लक्ष द्यायचं आणि श्वासाची जी काही हालचाल जाणवते आहे, ती चटणी होईपर्यंत श्वासावर लक्ष ठेवायचं. कारण तुला काहीच करणं अपेक्षित नाहीये त्यावेळी. चटणी मिक्सर करणार आहे. तिने जर त्यावेळी श्वासावर लक्ष ठेवलं, तर तिच्या मेंदूतला तो जो विचार करणारा भाग आहे, त्याला विश्रांती मिळू शकते. आणि त्यामुळे याबद्दलची ही माहिती आणि मग ते प्रत्यक्ष म्हणजे मी आता हे बायकोला सांगणं हा एक पहिला भाग आहे. आता बायकोला ती आठवण व्हायला हवी प्रत्येक वेळी मिक्सरच्या वेळी लक्ष विचारात न ठेवता ते शरीरावर नेणं, श्वासाच्या हालचालीवर नेणं, हे जर ती करू लागली तर ह्या ज्या टेक्नॉलॉजीचे फायदे आपण घेऊ शकतो, पण त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. अगदी, अगदी बरोबर आणि तुमचं एक्झाम्पल अगदी एक्झाम्पल पण छान होतं तुमचं उदाहरण. म्हणजे आणि एक प्रश्न पण आलेला आहे, की 2 मिनिट मी एक विचारते, की तुम्हाला वेळ आहे ना दोघांना? हो, हो. हो ना? हां, तर एक प्रश्न आला, की मनाला विश्रांती कशी द्यावी? त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावे आणि डॉक्टर यश हा तिथून म्हणजे तुमच्याच आता जे बोलला ना, तर मनात तुमचं जे माइंडफुल मेडिटेशनचं आहे ना, की मनाला हो, विश्रांती तुम्ही जे थोडंसं त्याला टच पण केलेलं आहे. तर त्याच्याबद्दलच थोडंफार सांगता, की मनाला विश्रांती कशी द्यावी? हा प्रश्न आलेला आहे. हो. बरोबर. तर मनाला विश्रांती देणं म्हणजे मनातल्या वेगवेगळे जी आपली मेंदूची कार्य असतात त्याला विश्रांती देणं. मेंदूला पूर्ण विश्रांती देणं शक्यच नसतं. म्हणजे मेंदूचा सतत कुठला ना कुठला भाग हा काम करत असतो, पण मेंदूचा काम करणारा भाग आपण बदलवू शकतो. आणि त्यामुळे मनाला विश्रांती कशी द्यायची याचे जर आपण 2-3 भाग पाहिले, तर पहिला भाग म्हणजे आपलं लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करून ज्यावेळी आपल्या लक्षात येईल, की आपल्या मनात विचार येत आहेत आणि ते अनावश्यक विचार आत्ता आहेत, त्यावेळी आपण वर्तमान क्षणात जर लक्ष दिलं, जसं मी आता सांगितलं, की शारीरिक कृती आपण काही करत असू, अंघोळ करत असू, तर त्यावेळी अंघोळ करण्याच्या कृतीकडे लक्ष द्यायला हवं. मग असं लक्ष देत असताना आपण पाण्याचा स्पर्श होतोय, तो कुठे होतोय त्याकडे लक्ष द्यायला हवं. हे करताना पुन्हा मनात विचार येतील. ज्यावेळी भान येईल त्यावेळी ते लक्ष पुन्हा पुन्हा कृतीवर, ज्ञानेंद्रिय देत असणाऱ्या माहितीवर आणि शरीरात जे काही चाललंय त्यावर हे देणं हे मनाला विश्रांती देण्याचा एक भाग आहे. म्हणजे आता आपण असं लक्षात येतंय, की आपला मेंदू हा 2 मोड्स मध्ये असतो. काही वेळा तो थिंकिंग मोडमध्ये असतो आणि काही वेळा एक्सपिरियन्सिंग मोडमध्ये असतो. तर आपण सतत थिंकिंग मोडमध्ये राहिलो तर तो थकणार. मग काही वेळा त्याला एक्सपिरियन्सिंग मोडमध्ये नेत राहायला हवं आणि एक्सपिरियन्सिंग मोडमध्ये नेणं म्हणजे जे काही आत्ता मला ज्ञानेंद्रिय माहिती देत आहेत, त्याकडे पुन्हा पुन्हा लक्ष देणं. म्हणजे आत्ता तुम्ही माझं बोलणं ऐकता आहात, तर त्याकडे पुन्हा लक्ष देणं आणि हे लक्ष देण्याचं कौशल्य, स्वतःच्या इच्छेनं लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं हे खूप आवश्यक आहे. हे तुम्ही आणि किती तासनतास आमची भाषणं ऐकलीत, पण स्वतः लक्ष देण्याचं कौशल्य विकसित केलं नाही, तर मनाला विश्रांती देता येणार नाही. जो पहिलं मनाला विश्रांती देण्याचा मार्ग म्हणजे वर्तमान क्षणात लक्ष आणणं आणि विचारात आपण आहोत याचं भान आलं, की पुन्हा पुन्हा कृतीवर किंवा ज्ञानेंद्रिय देत असणाऱ्या माहितीवर, श्वासाच्या हालचालीवर, शरीरात काय होतंय त्यावर लक्ष द्या. दुसरा भाग म्हणजे काही वेळा रिलॅक्सेशन म्हणजे दीर्घ श्वसन, स्ट्रेचिंग असे स्नायू ताणायचे आणि सैल सोडायचे. जे आपण साधं आळस देणं असं म्हणतो. पण आजकाल आपण आळस देण्याचा सुद्धा आळस करतो. तर तो आळस न करता अधूनमधून आळस द्यायला हवा. ज्यावेळी आपण असं रिलॅक्सेशन करतो, शरीराच्या काही कृती रिलॅक्सेशन करतो, त्यावेळी आपल्या मनाचा किंवा मेंदूचा भाग जो तणावात असतो, त्याला आपण काही वेळा विश्रांती देत असतो. आणि त्यामुळे अशी रिलॅक्सेशन टेक्निक ही सुद्धा अधूनमधून वापरायला हवी. तिसरा महत्वाचा भाग असा आहे, की आज आपण रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे डिस्ट्रॅक्टेड आपण सतत स्वतःला बिझी ठेवत असतो. काहीतरी ऐकत असतो, पाहत असतो, वाचत असतो, जे खरं म्हणजे मेंदूला थकवणार आहे. आणि त्यामुळे काही वेळ काहीही न करता आणि त्यावेळी मनात जे काही
होत आहे, मनात कोणते विचार येत आहेत, मनात काय भावना आहेत, त्यापासून अलग होऊन ज्यावेळी मी मनातले विचार आणि भावना पाहू लागतो, त्यावेळी मी पुन्हा मेंदूतल्या एका ठराविक भागाला विश्रांती देत असतो. ही तंत्र प्रत्यक्षात शिकून घेणं आवश्यक आहे, त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. मी माझा WhatsApp नंबर इथे चॅटमध्ये पाठवतो. हे जर प्रत्यक्ष प्रॅक्टिस कशी करायची आहे असा तुमचा प्रश्न असेल तर मला WhatsApp मेसेज करा. आपण तिथे कॉन्टॅक्टमध्ये राहू. व्हेरी गुड. आता आणि 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 डॉक्टर यश तुम्ही सांगितलं तसं ह्या गोष्टी शिकायच्या पण ना जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या मेंदूला ट्रेन केलं पाहिजे त्याच्यासाठी. कारण सध्या आपला मेंदू इतका ट्रेन झालेला आहे बिझी ठेवण्यासाठी, की ते रिलॅक्स व्हायला त्याला शिकवावं लागणार आहे. बरोबर आहे. हां, बरोबर आहे. अगदी, अगदी छान जाणीवपूर्वक करणे. आता शिल्पा पॅनिक अटॅक बद्दल प्रश्न आलेला आहे, की हाऊ टू आयडेंटिफाय इफ वन इज हॅव्हिंग पॅनिक अटॅक अँड व्हॉट कॅन बी डन राइट अवे? तू श म मी तर हां. नाही, नाही. तर पॅनिक अटॅकमध्ये काय पॅनिक अटॅक म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची अशी एकदम भीती निर्माण होणं आणि मग त्याच्यामध्ये अ, स एक तर तुम्हाला ते मनामध्ये कळतंच, की आता मला भीती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे त्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक सिम्प्टम्स दिसतात. म्हणजे काय होतं, की तुम्हाला एकदम धड-धड व्हायला लागतं. तुमचे श्वास वाढायला लागतो, हातापायाला घाम सुटतो, डोकं जड होतं किंवा डोक्यामध्ये मुंग्या यायला लागतात आणि काय मग कधी-कधी तुम्हाला कळत नाही काय होतं. सो त्याच्यामध्ये आणि काय होतं, की जसे-जसे तुम्हाला पॅनिक अटॅक्स म्हणजे जर समजा येत असतील, तर पॅनिक अटॅक येईल का? ह्याची भीती होऊन मग पॅनिक अटॅक येतं. बरोबर आहे. सो तर तुम्हाला हे जे फिजिकल तुमचे शारीरिक सिम्प्टम्स आहेत ना, तर त्याच्यावरून आणि कुठली तरी भीती जी आहे मनामध्ये, तर ती तुम्हाला भीती वाटायला लागते. सो त्याच्यासाठी काय करायचं, की एकतर म्हटलं तसं त्याचं अवेअरनेस पाहिजे, की अवेअरनेस, की तुम्हाला कळतं, की आता आधीच माहिती असतं, की कशाची मला काळजी वाटते आणि काय-काय ट्रिगर्स आहेत मला आणि ते मग अव्हॉइड करायचा प्रयत्न करायचा. नंतर ह्याच्यामध्ये जर पॅनिक अटॅक आलं, की देन यू कॅन स्टार्ट तुमच्या रिलॅक्सेशन जे टेक्निक्स आता जे डॉक्टर यश सांगत होते, त्याच्यामध्ये तुम्ही रिलॅक्सेशन ब्रीथिंग करा. तुम्ही तुमचं जाणीवपूर्वक तुमचं ब्रीथिंग करा. तुमचं माइंडफुलनेस करा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आत्मसात करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी आणि जर वारंवार पॅनिक अटॅक्स येत असतील, तर जरूर तुम्ही सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टकडे जाऊन प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. हां, बरोबर आहे, बरोबर. मी परत एकदा सगळ्यांना सांगते, की ना आपली कपॅसिटीच्या जास्त झालेली आहेत. पण आम्ही Facebookवरती महामानव बाबा आमटेच्या Facebookवरती सुद्धा मी हे रेकॉर्डिंग टाकेल. त्यामध्ये पण टाकू, डॉक्टर यश वेलणकरला पण मी देईल. तर त्याच्यामधून तुम्हाला ॲक्सेस होईल ह्या सगळ्या रेकॉर्डिंगचा. आणि म्हणजे फार अगदी महत्त्वाचं टॉपिक आहे. आपण वाटलं तर अजून एक वेबिनार एक परत एक मला वाटतं की बऱ्याच माणसांचे प्रश्न पण आहेत. तर दुसरी एक गोष्ट की मला खेड्यामध्ये जे मी काम करतीये डॉक्टर यश वलणकर, तर असं जाणवतं की रुरल लोकं आणि आपल्याला म्हणजे खेड्यातल्या लोकांना किंवा शहरी भाग आणि खेडा. तर ॲक्सेस टू नॉलेज आणि रिसोर्सेस शहरी भागामध्ये जास्त आहेत. शिक्षण असल्यामुळे तुम्हाला वाचू शकतात तुम्ही. नॉलेज आहे, तुम्ही वाचून तुमचं ज्ञान वाढवू शकतात. आणि आता खेड्यांमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे. पण तो आता डिफरंट लेव्हलवर आहे. तर आपण त्यांना काही म्हणू शकतो का, की खेड्यातल्या लोकांसाठी काही स्पेसिफिकली त्यांना आपण रिसोर्सेस देणं किंवा मग त्यांना जाणीव कशी करून द्यायची आणि त्यांनी मग त्यांच्या
त्याची मदत कशी, कुठे घ्यावी? स्पेसिफिकली रूरलसाठी मला सांगा. हम्म. मला असं वाटतं की याविषयीचं प्रथम आधी अवेअरनेस म्हणजे या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हं. म्हणजे आम्ही असं म्हणतो की कोण आवाज येतोय? ओके, ओके. हां. आपल्याला शरीर मनाचं जर स्वास्थ्य ठेवायचं असेल आणि विशेषतः मनाचं स्वास्थ्य जर ठेवायचं असेल तर त्यामध्ये काय काय अडचणी असतात, तर म्हणजे स्टेप्स असतात. तर आम्ही असं म्हणतो की पहिली हे असते की माहितीच नसतं की माझं मनाचं स्वास्थ्य हे बिघडते. म्हणजे उदाहरणार्थ मी आता ग्रामीण भागामध्ये जातो आणि माझे मित्र सुद्धा तिथे सतत गुटखा खात असतात, तंबाखू खात असतात. मी त्यांना विचारतो की का का गुटखा खातोय तू? का ही पाकिट आता फोडतोय आणि तू ते तोंडात टाकतोय हे? तर तो "काही नाही रे, टाईमपास" असं तो म्हणत असतो. म्हणजे ज्यावेळी गुटखा खाल्ला नाही तर टाईमपास होत नाही असा त्याचा अर्थ आहे आणि ते सुद्धा मनातल्या भावना जाणवत नाहीयेत त्याला, की हे जे काहीतरी टाईमपास होत नाही आहे म्हणजेच मनात अस्वस्थ करणाऱ्या भावना आहेत आणि त्या भावनांपासून पळून जाण्यासाठी तो गुटख्याचं पाकीट तिथे खातो आहे. तर प्रथम या म्हणजे आता तू जे गुटखा खातो आहे त्याचे किती घातक परिणाम होतील हे आता त्याच्यावर छापलेलं असतं. पण तरी सुद्धा काय होत नाही, सर्वजण ते खात आहेत असं म्हणून त्याबद्दलची दुसरी पायरी असते ती म्हणजे डिनायल, की मी काही फार खात नाही. दिवसभरामध्ये 4च पुड्या खातो. मग ह्या 4च पुड्यांचा सुद्धा काय दुष्परिणाम असतील याचंही भान त्याला नसतं किंवा असलं तरी सुद्धा ते नाकारत असतो. त्यामुळे मी असं म्हणतो की दुसरी स्टेज असते माणसाची की जी काही भावनिक समस्या, जी काही समस्या असेल ती तो नाकारत असतो. मला नाहीये म्हणजे मला व्यसन नाहीये, मी गंमत म्हणून हे करतो. अगदी. मग उदासी असेल तरी सुद्धा ती नाकारत असतो, चिंता असेल तरी ती नाकारत असतो. सो दुसरी पायरी त्याचं हे भान वाढवणं आवश्यक आहे की असं नाकारून काही ते जाणार नाहीये. मग तिसरी पायरी अशी असते की तो समस्या त्याला समजत असते, पण ती समस्या ही दुसऱ्यामुळे होते असं त्याला वाटत असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हणू की हे बरोबर आहे म्हणजे आता म्हणजे मी जे काय सांगतोय त्याचा कोणी चुकीचा अर्थ घेऊ नये. पण असं सांगितलं जातं की आज ग्रामीण भागांमध्ये विशेषतः विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, या सावकारी याच्यामुळे होतात किंवा कॅश क्राफ्ट्समध्ये ते जे कर्ज घेतलेलं असतं आणि त्या कर्जाचं नीट म्हणजे ते मॅनेजमेंट जी काही आहे ती होत नाही आणि त्यामुळे आत्महत्या होतात. आता हे जे आत्महत्या होणं किंवा हे करणं आहे ते यामध्ये मी म्हणतो तो तिसरा पायरी असते की जी काही समस्या आहे त्याला ब्लेम दुसऱ्यावर करायचं. ही परिस्थिती अशी आहे, सावकार असा आहे, सावकाराचं इतकं कर्ज, त्याचे व्याज इतकं आहे. पण मग ते व्याज म्हणजे ते कर्ज घेताना आपण भान ठेवलेलं नव्हतं का, की किती व्याज आहे? आपल्याला किती कर्ज द्यावं लागेल? याचा आपण काही विचार केलेला नव्हता का? मग तो कर्ज घेण्याचं म्हणजे मी आता हे जनरलाइज विधान करत नाहीये, कारण हा खूप सेन्सिटिव्ह भाग हा असू शकतो, की ते कर्ज एकासाठी शेतीसाठी घेतलं जातं आणि ते लग्नासाठी वापरलं जातं. मग समाजात रूढी आहे, मुलीचं लग्न चांगलं दणक्यात व्हायला हवं, त्यासाठी ते वापरलं जातं. आणि त्यामुळे जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्या परतफेडीचा काही विचार केलेला नसतो. तर हे सुद्धा भान नसण्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे दुसऱ्याला ब्लेम न करता म्हणजे आपण असं म्हणतो, की आमच्याकडे जे लोक येतात ते या तिसऱ्या स्टेजला असतात, की त्यांना समस्या आहे असं वाटत असतं, पण ती दुसऱ्यामध्ये आहे. दुसरा असं वागतो, छळ करतो. मग नवरा छळ करत असेल, सासू छळ करत असेल किंवा बॉस छळ करत असेल किंवा सावकार छळ करत असेल. तो जो दुसरी व्यक्ती छळ करते आहे, तर त्या छळाला तोंड देण्यासाठी मी काय करायला हवं? आत्महत्या करणं हे त्याच्यावरचा उपाय आहे का? मी माझी रेझिलियन्स, माझं भावनांचं स्वास्थ्य हे काही वाढवू शकतो का? अन्य काही उपाय शोधू शकतो का? याबद्दल म्हणजे हे आम्ही काउन्सिलिंगमध्ये करतो. तर हे ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. आणि ते सुरुवातीला कदाचित सामाजिक भान म्हणून करावं लागेल, सामाजिक काम म्हणून करावं लागेल.
जिथे असे समस्या खूप आहेत तिथे त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल. म्हणजे आपल्याकडे अशा समस्याग्रस्त जशी गावं आहेत तशी अनेक उदाहरणं अशी आहेत की त्यांचं गावाच्या गावं त्यांनी बदलवली आहेत स्वतःची. तर ते माणसांचं ते भान जर विकसित झालं की कसं आपलं गाव बदलायचं, गावाचा विकास करायचा, तर या सगळ्या समस्या कमी होऊ शकतील. पण त्यासाठी प्रथम आपल्या भावनांचं भान हे खूप वाढवणं आवश्यक आहे. कारण गावातल्या बऱ्याचशा समस्या या एकमेकांच्या म्हणजे छोटं गाव असतं, म्हणजे मी हे आता स्वतः अनुभव सांगतोय की छोट्या गावामध्ये असं एक आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या घरी आम्ही गेलेलो होतो सर्वे करण्यासाठी. आणि त्यावेळी असं कळलं, म्हणजे हे मी पर्सनल उदाहरण अगदी सांगतोय की जे हे शहरात फार घडत नाही, जे ग्रामीण भागात घडतं. आणि ते म्हणजे त्या व्यक्तीचे काही विवाहबाह्य संबंध होते आणि त्याचा बभरा गावात झाला आणि त्यामुळे त्याची इमेज खराब झाली आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. शहरामध्ये कोणाचं कोणाला काही कळत नसतं किंवा त्याचं काही सोयरसूतक नसतं, जे गावामध्ये नसतं. गावात इमेज आणि हे खूप महत्वाचं असतं. पण असं झालं तरी सुद्धा आपलं भावनिक स्वास्थ्य कसं ठेवता येऊ शकेल, लोकांच्या मध्ये जे काही माझ्याबद्दल चर्चा होते त्याला किती महत्व द्यायचं, याविषयीचा अवेअरनेस वाढवणं आणि हे सारं भान वाढवणं हे खूप आवश्यक आहे. तर ग्रामीण भागात सुद्धा या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण एकतर त्या व्यसनांमधून त्यापासून पळून जाणं हा एक मार्ग त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शोधला जातो. अगदी बरोबर सांगितलं. हे फार महत्वाचं होतं. मला पण जाणवतं, की आपण आणि हा पण टॉपिक पण खूप सेन्सिटिव्ह आहे. पण थोडंसं समजून घ्या तुम्ही. म्हणजे मला प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करावंसं वाटतंय, की अ, मानसिक रोग आणि मानसिक तणाव हा त्याचा म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की रूट कॉज आत्महत्याच्या किंवा कुठल्याही आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतो, त्याचा रूट कॉज आपण घेतला पाहिजे. तर रूट कॉज हा कारण म्हणजे कारण आत्महत्येचं असू शकतं, की समाजामध्ये आपल्याला कारण समजतं आणि हेच आपल्याला रेप व्हिक्टिममध्ये सुद्धा फार महत्वाचं आहे. आता आपल्याला टॉपिकच्या मी बाहेर जात नाही. पण रूट कॉज मुळाचं कारण मानसिक रोग आहे तिथे. अ, बरोबर, बरोबर. हां. तर म्हणजे डॉक्टर रेप विक्टीम बद्दल सुद्धा मी एका मुलीशी अशी म्हणजे जी खूप स्वतंत्र आणि सगळ्याकडे फिरणारी अशी, तर हां, हां. तिला मी असं विचारलं जे खूप महत्वाचं आहे. तिला मी असं विचारलं की तुला अशी कधी भीती वाटत नाही का? कारण माझ्याकडे असे खूप क्लायंट येतात, मुली, की ज्यांना अशी भीती वाटते बाहेरच्या सगळ्या वातावरणामुळे. हां, 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 हां. त्या मुलीने मला जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, की असं काय मला जसं ऍक्सिडेंटची जेवढी शक्यता आहे तेवढी रेप होण्याची शक्यता आहे. आणि हां. ऍक्सिडेंट झाल्यावर जसं कदाचित एखाद्या हाताला माझी जखम होईल, तसं रेप ही सुद्धा माझ्या ठराविक भागाला असणारी जखम आहे. ती काही काळानं बरं होईल. त्याबद्दल मी जर काळजी करत राहिले किंवा घाबरून राहिले, तर मला जे काही करायचं आहे ते मी करू शकणार नाही. आणि त्यामुळे मी त्याबद्दलचं जसं ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून जी काही काळजी घेणं आवश्यक आहे ती मी घेते, तसंच रेप होऊ नये म्हणून जी काही काळजी घेणं आवश्यक आहे ती मी घेते. पण त्या भीतीमुळे मला जे काही फिरायचं आहे ते मी टाळत नाही. आणि तुम्ही आता तो रेपचा जो उल्लेख केला ते खूप आपल्या मुलींनी सुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे, किंवा आपल्याकडे ते रेप व्हिक्टीम नंतर सायकोलॉजिकल प्रेशरमुळेच अधिक खचून जाते. आणि ते म्हणजे रेप टाळायलाच हवेत, ते कमीत कमी कसे होतील यासाठी मुलांनाही आपण ट्रेनिंग द्यायला हवं, हे सगळं करायलाच हवं. पण त्याबरोबर मानसशास्त्रामधलं जे एक महत्वाचं वाक्य आहे, नो बडी कॅन हर्ट मी विदाउट माय कन्सेंट. अगदी बरोबर आहे. हे हे ग्रामीण भागात म्हणजे सावकार सुद्धा हर्ट करू शकत नाही. तुम्ही त्याला कन्सेंट देता आहात म्हणून तो तुमचा छळ करू शकतो आहे. सावकाराला सुद्धा छळ करू द्यायचा नसेल तर आपल्याला ही स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मधली ही जी स्पेस आहे ती वाढवायला हवी. आणि मग सावकाराला सुद्धा कसं तोंड द्यायचं आहे, किंवा रेपिस्ट व्यक्ती असेल तर त्याला कसं तोंड द्यायचं आहे, ते सगळे काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजे मी तिला मला सांगितलं, ती मुलगी स्वतः बरोबर लाल तिखट ठेवते. ती म्हणते मी अशी एकटी कुठेही फिरते, मला असं जाणवलं तर मला असं माहिती आहे की त्या व्यक्तीनं काही करण्याच्या आधीच मी त्याला दायबंदी करेन. त्याच्या डोळ्यामध्ये मी हे लाल तिखट किंवा आता त्याचे स्प्रेही काही निघाले तसे, म्हणजे ते तिखट न ठेवता सुद्धा ती स्प्रे स्वतःच्या जीन्सच्या खिशात ठेवते आणि असं आलं तर मी तो स्प्रे करेन की ती समोरची व्यक्ती काही करू शकणार नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे हा खूप महत्वाचा आहे आणि तो वाढवणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे
असं हे करून सुद्धा झाला रेप तर ओके, ठीक आहे. मी काही तो त्याबद्दल स्वतःला घृणित समजणार नाही, स्वतःला गिल्टी समजणार नाही. दॅट इज जस्ट वन ॲक्सिडेंट. आपण त्याच्याबद्दल एक सेपरेट वेबिनार घेऊया कारण की ते फारच मोठा टॉपिक आहे आणि त्याच्या खाली म्हणजे करणारा सुद्धा मानसिक रोग आहे तिथे आणि होय, होय, होय. तो फार महत्वाचा आहे आपल्याला समजावून घेणं. पण आता डॉक्टर शिल्पा मल्टीटास्किंग वरती प्रश्न आहे, की मल्टीटास्किंग करणं म्हणजे स्पेशली हायर मॅनेजमेंटमध्ये, प्रोफेशनल एरियामध्ये म्हणजे आई स्वयंपाक करणं, मुलांची काळजी घेणं, जॉब करणं, ह्या म्हणजे आता मुली लग्न केल्यानंतर हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी मग मिडल एजमध्ये आई-वडील आजारी पडतात, सासू-सासरे. मग तुमच्या करिअरमधले पण प्रमोशन्स त्यावेळेसच यायला सुरुवात होते. मग तुम्हाला म्हणजे छंद बाळगणे आणि मग हे ज्या सगळ्या मल्टीटास्किंग जे आहे आणि लर्निंग प्रोसेस पण करावी लागते. त्याच्याबद्दल मानसशास्त्र काय म्हणतं? अं, आत्ताच परवाच कुठेतरी मी वाचलं, की यू डोंट नीड टू मल्टीटास्क. खरंच गरज आहे का तुम्हाला मल्टीटास्क करायची? तर पण नुसतं असं म्हणून काही चालत नाही. आपल्या सगळ्यांनाच बऱ्याच आघाडींवर आपल्याला कामं करायला लागतात. तर त्याच्यामध्ये मानसशास्त्र असं सांगतं, की तुम्ही तुमची प्रायोरिटीज ठरवा. तर 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही प्रायोरिटीज ठरवा तुमच्या, की कुठली कामं आत्ता करायची, कुठली नाही. नंतर लोकांची मदत घ्यायला तुम्ही काही लाज बाळगू नका, की जर तुम्हाला कोणाची मदत पाहिजे असेल, की आज हे काम तू कर किंवा डेलिगेशन हे आपण म्हणतो. आणि जेवढं पाहिजे तेवढंच करा. बाकीचं जे आहे ते नका घेऊ. खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेण्यापासून तुम्ही जरा हे करा. तुम्ही खूप जबाबदाऱ्या नका घेऊ. जेवढं पाहिजे, जेवढं जरुरी आहे तेवढं करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना स्वतःसाठी सगळा वेळ ठेवा आणि स्वतःसाठी थोडासा वेळ ठेवून स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या मनाला तुम्ही विश्रांती द्या आणि जेव्हा-केव्हा तुम्ही थकता, तेव्हा यू टेक अ स्टेप बॅक आणि सांगा, की आता माझ्याच्यानी काही हे होणार नाही. आता वी विल हॅव टू मी हे उद्या करते. जस्ट काहीही होत नाही. तर जिथे लागेल तेव्हा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा आणि तुम्ही अगेन तुम्ही ओळखा, की तुम्ही कुठे थकत चाललाय आणि त्याच्यामधनं मग तुम्ही तुमचं तुमच्या स्वतःसाठी तुम्ही नक्कीच वेळ ठेवा. ठीक आहे. डॉक्टर यश, एक क्वेश्चन आहे, की हाऊ टू स्टॉप स्पायरलिंग डाउन ड्यूरिंग इमोशनल ट्रिगर्स? हाऊ टू कीप oneself motivated, living with difficult personalities, how to increase emotional resilience? इज इट इन चॅट? समजला नाही नीट प्रश्न. How to stop spiraling down during emotional triggers? कॉन्फ्लिक्ट होतायत फॅमिलीमध्ये वगैरे, तर मग भावनिक कसं कंट्रोल करायचं? आणि हाऊ टू कीप oneself मोटिव्हेटेड. मोटिव्हेशन कमी झालं म्हणजे घरामध्ये कॉन्फ्लिक्ट जर असतील आणि मोटिव्हेशन जर कमी झालेले असतील, तर मग आणि पर्सनॅलिटीचं पार्टनर डिफिकल्ट पर्सनॅलिटी असेल, तर मग भावनिक रेझिलियन्स कसं वाढवायचं? ओके, ओके. आता पार्टनर जर डिफिकल्ट पर्सनॅलिटी असेल, तर ही चॅलेंजिंग सिच्युएशन आहे नक्कीच. पण ते एक्सेप्ट करायला हवं आणि त्याच्याविषयी मनात सतत असं राग किंवा असं न करता तो एक पेशंट आहे. जर तुम्हाला तो समजतोय, सो डिफिकल्ट पर्सनॅलिटी म्हणजे काहीतरी पर्सनॅलिटी डिसऑर्डर त्याला असू शकते. तर यू हॅव टू एक्सेप्ट इट ॲज अ पेशंट आणि मग तुमचा जो काही त्याच्याशी जे काही नातं आहे, एखाद्या पेशंटशी तुम्ही कसं नातं ठेवाल, त्याच्याकडून काही फार अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे त्याने तुमचं कौतुक केलं पाहिजे, अप्रिसिएशन जे आपण म्हणतोय म्हणजे मोटिव्हेशन. जर तो डिफिकल्ट पर्सनॅलिटी आहे, तर ते मोटिव्हेशन तो करणारच नाही. म्हणूनच त्याला आपण डिफिकल्ट पर्सनॅलिटी म्हणतो आहे. आणि त्यामुळे सेल्फ मोटिव्हेशन असणं म्हणजे दुसऱ्यानं आपलं कौतुक करण्याची अपेक्षा न ठेवता आपणच आपलं कौतुक करायचं. जे काही आपल्यातल्या चांगले
स्ट्रेंथ आहेत, आज जे काही आपण काम केलं त्याबद्दल स्वतःचं स्वतः कौतुक करायचं, स्वतःचं स्वतः अप्रिशिएट करायचं. आणि असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला मोटिवेशन सुद्धा येत असतं. म्हणजे मोटिवेशन हे खरं म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशन, आंतरिक प्रेरणा असणं आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये 2 भाग आहेत. एक बाह्य प्रेरणा आणि एक आंतरिक प्रेरणा. बाह्य प्रेरणा म्हणजे दुसरं काहीतरी मिळणार आहे म्हणून मी हे काम करतोय. आणि असं ज्यावेळी बाह्य प्रेरणा म्हणजे उदाहरणार्थ आज ग्रामीण भागातच नाही, एकूणच जनरलाइज सगळ्या जगभर आता असं चाललेलं आहे, की माणसं 5 दिवस काम करतात, त्यामुळे अजून भरपूर पैसे मिळवतात. पण ते 5 दिवस काम करताना त्यांच्या डोक्यात 2 दिवस ते कसं एन्जॉय करायचं वीकेंडला हेच त्यांच्या डोक्यात असतं. म्हणजे वीकेंडला एन्जॉय करता यावं म्हणून 5 दिवस मरेस्तोवर काम करायचं. असं आज एकूण जनरल लाईफस्टाईल झालेली आहे. पण याचा अर्थ ते जे काम करत आहेत ते एन्जॉयच करत नाहीयेत. ते सतत शनिवार, रविवार लक्ष ठेवून सोमवार ते शुक्रवार 5 दिवस ते काढताहेत, ओढताहेत, ढकलताहेत. समोरून कोणतरी बॉस सांगतो आहे म्हणून ते काम करताहेत. आणि पैसे मिळवण्यासाठी हे इट्स ओके. काही वेळ ते करायला हवं. त्यासाठी शनिवार, रविवारही एन्जॉय करायला हवा. पण सोमवार ते शुक्रवार आपण एन्जॉय करणारं काहीच काम जर करत असू, तर तो प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे काही वेळ म्हणजे मोटिवेशन आपल्याला जर घ्यायचं असेल, तर त्यामध्ये काही वेळ आपण बाह्य दुसऱ्या कुठल्यातरी कारणासाठी काम करणं, पण काही काम असं शोधणं, की जे मला ते काम केल्यामुळेच मला आनंद मिळेल. त्याचं समाधान मिळेल, की ज्याचे काही मला कदाचित पैसेही मिळणार नाहीत, पण त्या कामाचा आनंद मिळेल आणि त्याच्यामधून दुसरी काही अपेक्षा मला असणार नाही. असं ज्यावेळी आपण काही शोधतो आणि ते करू लागतो, तर ते आपल्याला मोटिवेटिंग ठेवतं. यामध्ये मी एक अमिताभ बच्चन आज आपण महानायक म्हणून ओळखतो, त्याची एक मुलाखतीत त्याने जे काही सांगितलं होतं, ते फक्त सांगतो, की हे जे कामाचं आहे तो असं म्हणाला होता, की मी ज्यावेळी पिक्चर करत होतो, त्यावेळी मला खरं म्हणजे कभी कभी, सिलसिला असे जे अभिनय करावा लागणारे सिनेमा करायला ते काम मला आवडतं होतं. हे जे कालिया वगैरे त्याचे जे बरेचसे पिक्चर ज्यामध्ये तो अँग्री यंग मॅन असा आहे, हे पिक्चर करणं हे न आवडणारं काम होतं. कारण ते तोचपणा होता. पण मला हे भान होतं, की मला जर सिलसिला किंवा कभी कभी करायला मिळायला हवं असेल, तर मला कालिया आणि शहेनशाह देखील करत राहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मग कालिया आणि शहेनशाह सुद्धा मी जीव तोडून केलं आणि मग कभी कभी आणि सिलसिलाच्या कामाचाही आनंद घेतला. तर ते हे अमिताभने केलं म्हणून तो अतिशय यशस्वीनी आज सुद्धा महानायक म्हणून ओळखला जातो. तर आपण सुद्धा हे करू शकतो. हे काम आहे, हे मी पैसे मिळवण्यासाठी करणार आहे. पण हे जे काही काम आहे ते माझ्या आवडीचं आहे आणि केवळ त्याचा आनंद मिळतो म्हणून मी ते काम करणार आहे. आपलं पूर्ण सर्वच काम जर आनंदाचं झालं तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. आपण ठरवलं बरोबर. तर ते हळू आपण ते करू शकतो. म्हणजे मी स्वतः हे केलेलं आहे. मला आज ही 3 सेशन मी घेणार आहे आणि ते मला अतिशय आनंदाचं आहे. त्याचा मला कोणताही ताण नाही. पण पूर्वी मी जनरल प्रॅक्टिस करत होतो आणि ते मला आवडत नव्हतं. आणि त्यामुळे त्याचा मला ताण येत असायचा. तर त्यावेळी मला हे लक्षात आलं आणि मी हळू ठरवायला लागलो, की मला काय आवडतं आहे, काय मला जमतं आहे. पण माझ्याकडे त्यावेळी पेशंट जे यायचे त्यांना सायकोथेरपी आवश्यक नव्हती. त्यांना इंजेक्शननी औषधच आवश्यक असायचं. त्यावेळी माझ्या हे हळू लक्षात आलं आणि मी थोडा वेळ यासाठी द्यायला लागलो आणि नंतर मग एक स्टेज अशी आली, की मला आता जनरल प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता नाही. मी पूर्णपणे माझं जे काही आवडीचं काम आहे ते मी करू शकतो. आणि त्यामुळे मी माझ्या उदाहरणातून हे सांगू शकतो, की असं जर आपण शोधलं, प्रयत्न केले, तर आपण स्वतःला मोटिवेशन देऊ शकतो आणि स्वतःचा स्वतः आनंद घेऊ शकतो. अगदी, अगदी या आणि दुसरं असं एक मला अजून एक सांगायचंय तिथे, की तुम्ही डिफिकल्ट पार्टनर हा डिफिकल्ट आहे का डिफरन्स आहे तुमच्यामध्ये, हे तुम्ही हं, नक्की ओळखा. कारण हं. कधी-कधी प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह पण असू शकतं. सो कधी-कधी त्या मतभेदा किंवा 2 वेगळ्या व्यक्ती म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघू शकता. आता डॉक्टर शिल्पा,
मानसिक रोग आणि मेडिसिन्स कुठे घ्यायचे? असा प्रश्न आलेला आहे, की कुठपर्यंत ताणू शकतो आपण? तू फुग्याचं वगैरे एक्झाम्पल दिलं, की जिथे तुम्ही मानसिक म्हणजे तिथे तज्ञांकडे गेले पाहिजे. मला एक डिफरन्स तुम्हाला की ज्यांना माहिती नाही, की मानसिक रोग तज्ञ आणि मानसिक चिकित्सक ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे बराच फरक आहे ॲक्चुअली. डॉक्टर शिल्पा इज अ सायकियाट्रिस्ट आणि डॉक्टर यश इज अ मानसिक रोग चिकित्सक. जे सायकोथेरपिस्ट. हां, सायकोथेरपिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट आहेत. सायको. हां आणि हे दोघं एकमेकांशी मिळून काम करतात आणि म्हणजे डॉक्टर शिल्पानी मेडिसिन करून मग शी कॅन प्रिस्क्राईब मेडिसिन. मेडिसिन पण देऊ शकते आणि आपल्याकडे बरेचसे मेडिसिन आहेत. आणि हे जे आहेत शल्यचिकित्सक सायकोथेरपिस्ट हे तुमच्या विचारांमधून, भावनांमधून जाऊन मग तुम्हाला तिथे बदल करण्याची म्हणजे तिथे त्यांना तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतात. तर आता डॉक्टर शिल्पा म्हणजे की मेडिसिन कुठे कधी न्यायचे? कधी सुरू करायचे? ओके. तर मानसिक आजार ज्याला आम्ही मेंटल इलनेस जे म्हणतो म्हणजे कसं की स्किझोफ्रेनिया आहे किंवा बायपोलर इलनेस आहे, मॅनिया आहे, डिप्रेशन आहे. तर या आजारांवर तुम्हाला मेडिसिन्स द्यावेच लागतात. सो त्याच्या त्या ते जे तर त्या आजाराला डेफिनेटली मेडिसिन द्यावेच लागतात. पण आता आपण जेव्हा म्हणतो अँक्झायटी किंवा डिप्रेशन, जसं डॉक्टर यशनी सांगितलं आणि आपण बोललो, की हे सगळे नैसर्गिक आपल्या भावना आहेत. तर या भावना जर आपण जेव्हा आम्ही असं म्हणतो, की जेव्हा या तुमच्या तीव्र होतात, तुमच्या हे सिम्प्टम जेव्हा तीव्र होतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात, तुमच्या रोजच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात जर ते अडथळे ये यायला लागतात त्याच्यामुळे म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे अँक्झायटी जी चिंता जी आहे, काळजी जी आहे, ती नैसर्गिक आहे. पण त्या काळजीमुळे जर तुम्ही घरातनं बाहेरच जाऊ शकत नसाल, तर मग तो आजार झाला. मग त्यावेळेला मग तुम्हाला तज्ञांकडे जाऊन त्यावेळेला तुम्हाला तज्ञांकडे जाऊन त्याचं असेसमेंट करून घेऊन मग त्याचं एक ट्रीटमेंट प्लॅन बनवावं लागतं. या बऱ्याचशा मानसिक आजारांवर असं दिसलेलं आहे, की फक्त मेडिसिन किंवा फक्त सायकॉलॉजी थेरपी असं चालत नाही. डेफिनेटली सुरुवात आपण सायकॉलॉजिकल किंवा काउन्सिलिंगपासून सुरुवात करतो. पण नुसतं मेडिसिननी कधी फरक पडत नाही. तर मेडिसिन आणि काउन्सिलिंग हे दोन्ही तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये दिलं, तर फरक पडायचा जास्त चान्सेस असतात. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मी काय करते ऑडियन्सला आपण थोडेसे क्वेशन्स आहेत ना, ऑडियन्सला देऊयात. पण एक-एक जण हां आणि अबाउट त्यांनी हात वर केलेला आहे. तर पहिला प्रश्न तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला आणि मग एक प्रश्न विचारा. आपण थोडा वेळ एक प्रश्न देऊ आणि मग नंतर संपूयात. आता 1.5 तास झालेला आहे. तर हां, तर आपण 3-4 प्रश्न. ठीक आहे. अबाउट प्रश्न विचारू शकता का तुम्ही? ठीक आहे. अजून कोणाला प्रश्न आहे का? आहेत इथे फिजिकल सिम्प्टम्स आहेत हॅलो. हां, हां. बोला. हॅलो. नमस्कार ताई. हां, बोला अश्विनी. हां, ताई माझा प्रश्न असा आहे, की सहनशीलता येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्याकडे सहनशीलता वाढण्यासाठी आपली? हां. डॉक्टर यश तुमचं स्पेशालिटी सहनशील. सहनशील म्हणजे मी असं म्हणतो, की खरं म्हणजे सहनशीलता ही चुकीचीच आहे. सहनशीलता म्हणजे काय अपेक्षित आहे? सहनशीलता म्हणजे सर एखाद्या वेळेस आपल्याला राग येतो. त्याच्यानंतर आपण ती सहनशीलता कशी घ्यायची? हं. तर राग आला, की म्हणजे आता तुम्हाला थोडं मी टेक्निकल उत्तर देतो, की आपल्याला असं वाटतं, की राग आला, की 2च पर्याय आहेत. एक म्हणजे राग आला, की लगेच व्यक्त करायचा, म्हणजे भांडायचं तिथे, काहीतरी बोलायचं, हा एक पर्याय.
किंवा दुसरा पर्याय म्हणजे जो तुम्हाला अपेक्षित आहे असं तर मला वाटतं, की तो म्हणजे सहनशीलता. सहन करायचं, काहीच बोलायचं नाही, राग दाबून ठेवायचा. आणि हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. त्यामुळे सहनशीलतेमध्ये राग आल्यावर तो राग व्यक्त न करता तो दाबून ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. ते सहनशीलता अपेक्षित नाही. आणि म्हणून मग तिसरा योग्य पर्याय काय, तर राग आला की राग आला हे आपल्याला समजायला हवं. राग आलेला आहे आणि तो कसा व्यक्त करायचा ते आपल्याला निवडता आलं पाहिजे. म्हणजे समजा नवरा दारू पिऊन आला, उदाहरण मी देतो, की नवरा दारू पिऊन आला म्हणून मला राग आला, बायकोला राग आला. तर असा राग यायला हवा. मग आता तो दारू पिऊन येतो आहे रोज आणि तो जर मारतो आहे किंवा काही जे करतो आहे त्याच्यावर काय काय उपाय करता येऊ शकतील. पण तो दारू पिऊन आलेला असेल त्यावेळी त्याला भांडून मारून काही उपयोग नाही. मग एक तर पहिला पर्याय आपल्याला शोधायला हवा, तो ज्यावेळी दारू प्यालेला नसेल त्यावेळी आपण त्याच्याशी थोडं प्रेमानं त्याच्याशी बोलू शकतो का? तर त्यावेळी राग आल्यावर पहिल्यांदा हे ठरवायला हवं, की माझ्यासमोर काय-काय पर्याय आहेत. मला ज्या गोष्टीचा, ज्या कृतीचा राग येतो आहे, ती कृती दुसऱ्या व्यक्तीनं करू नये यासाठी मी काय-काय करू शकते? कोणकोणते पर्याय आहेत? याचा आपण विचार करून योग्य पद्धतीनं तो राग व्यक्त करायला हवा. आणि त्यामुळे राग सहन करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं, अनेक त्रास होऊ शकतात. त्या रागाचं जे कारण आहे त्याच्यावर आपण अधिकाधिक काम करायला हवं आणि ते जर बदलत नसेल, त्यावेळी मग त्याचा स्वीकार करायला हवा, असं आपण म्हणतो. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं, की जर बलात्काराचा सुद्धा स्वीकार करू शकतो, तर मग अन्य सर्वच गोष्टींचा माणूस स्वीकार करू शकतो. ते जे काही घडतं आहे, जे काही बदलण्यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे ते करून झाले, तरी सुद्धा जर बदलत नसेल, तर जी काही परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्यामुळे रागाची सहनशक्ती वाढवून उपयोग नाही. हळूहळू रागाची तीव्रता कमी करणं आणि त्यावेळी कोणतं वागणं अधिक योग्य ठरेल याचा विचार कौशल्य विकसित करणं हे आवश्यक आहे. ओके. हाऊ थँक यू सर. हां, हां. हां. हाऊ टू मॅनेज टफ बॉसेस अँड टॉक्सिक वर्क एन्व्हायर्नमेंट? तर हे जे नवऱ्याबद्दलचं उदाहरण आहे तेच बॉस बद्दलचं. अगदी जर शक्य असेल बॉस बदला, म्हणजे तुम्ही नोकरी बदला, दुसरी नोकरी शोधा. अन्य म्हणजे आता मगाशी नवऱ्याबद्दल मी हे स्पष्टपणे उदाहरण दिलं नाही, कारण काही बायका माझ्यावर चिडल्या असं मी त्यांना सांगितल्यावर. ना ना ते जर तुम्ही नवरा नवरा बदला म्हणजे घटस्फोट घ्या, तर ते सुद्धा खूप आपल्या इथे ते म्हणजे ग्रामीण भागात विशेषतः त्याबद्दलचं हे असतं. पण मी बॉस बद्दल हे स्पष्टपणे सांगू शकतो, की बॉस बदलणं जर तुम्हाला शक्य असेल, तर बदला बॉस. जर बदलणं शक्य नसेल, तर मग तेव्हा आता बॉस एक्सेप्ट करा आणि त्याच्याशी कसं कमीत कमी तुम्हाला त्याच्याशी डील करता येईल आणि तो जे काही बोलेल त्याचं शरीरावर त्रास करून न घेणं, स्पेस निर्माण करणं. म्हणजे आता जे आपण हे स्पेस क्रिएट करणं हे जे व्हिक्टर फ्रँक यांनी सांगितलेलं आहे, त्यांना तर तुरुंगामध्ये छळ केला जात होता नाझींकडून आणि तिथे त्यांनी जेवढा छळ सहन केला होता, तेवढा तर आपला बॉस नक्कीच छळ करत नसणार. तिथे नाझी कॅम्पमध्ये त्यांचा छळ केला जात होता आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी असं म्हटलं, की तुम्ही मला त्रास देऊ शकता, पण मला दुःखी करू शकत नाही. सो दॅट इज द स्पेस बिटवीन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. बॉस तुम्हाला त्रास देऊ शकतो, पण बॉस तुम्हाला दुःखी करू शकत नाही. तुम्ही ठरवायचंय दुःखी व्हायचं की नाही, बॉसच्या जे काही कॉमेंट करतो आहे त्याला किती महत्व द्यायचं, तुमच्या ज्या काही समजा जे काही तुमचे परफॉर्मन्स आहेत त्यासाठी अप्रायझलसाठी अन्य कोणाकोणाची मदत अपेक्षित आहे. या सगळ्या पर्यायांचा विचार तुम्हाला करायला हवा आणि त्यामुळे बॉसने किती टोमणे मारले, मुद्दाम रागावला, तरी सुद्धा या रागाचा त्रास आपण किती करून घ्यायचा हे आपलं स्किल आपण विकसित करू शकतो. त्यामुळे पहिला पर्याय बदलणं शक्य असेल तर बॉस बदला, नोकरी बदला. जर बदलणं शक्य नसेल तर बॉसला बदलण्याचं स्वप्न ठेवू नका. म्हणजे बॉस शांत होईल, ते कठीण आहे. तो जोपर्यंत ठरवत नाही, तोपर्यंत बॉस आपलं वागणं बदलणार नाही.
एकतर तुम्ही बॉस बदला, नाहीतर मग बॉस जे काही वागतो आहे त्याचा तुमच्यावर जो काही त्रास होतो आहे, तो त्रास कसा कमी होईल त्यासाठी तुमची रिएक्शन करण्याची जी काही पद्धत आहे ती बदला. इथे कंपॅशन आणि म्हणजे हा हं. बोल बोल. नाही, हं. म्हणजे त्रास होणं आणि त्रास करून घेणं ह्याच्यात फरक आहे. फरक आहे. अगदी की अगदी. मला मुलं मला त्रास देतात. अ, का मुलांचा मला त्रास होतो, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते तुम्ही कुठल्या आणि हे सगळ्याच बाबतीत होतं, की कुठल्याही परिस्थितीला तुम्ही कसं रिएक्ट करायचं आणि हे तुमच्या हातात असतं. सो काही गोष्टी असतात, की ते तुमच्या हातात असतात, ते तुम्ही करू शकता आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नसतात, ते तसं डॉक्टर यशनी सांगितलं तसं ॲक्सेप्ट करा आणि पुढे चाला. हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे, की राग समोरच्या माणसामुळे नसतो येत. आपण ब्लेम जी डिनायलमध्ये जी फेज आहे, डॉक्टर यश हं, सांगितलं. डिनायलमध्ये जर तुम्ही असताल, तर तुम्ही काय करणार, की दुसऱ्यांना ब्लेम करणार, की राग तुझ्यामुळे येतोय, हं. माझ्या बॉसमुळे येतोय, पंतप्रधानांनी काम नाही केलं, माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी काम नाही केलं, माझा नवरा चांगला नाहीये. तिथे तो राग हा म्हणून मला राग येतो. तिथं डिनायलमध्ये आहात तुम्ही मग. बरोबर. तुम्हाला प्रॉब्लेमची तर म्हणजे अजून ती पहिली स्टेपमध्ये आलाच नाहीये तुम्ही तिथे. पहिल्या स्टेपमध्ये आहात अजून. हे फार महत्वाचं आहे. माझ्या पण आत्महत्या बरं. तुमच्यामुळे केली. पण पण आणि अजून त्याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे, की म्हणजे तुम्हाला स्वतःचं हां, सेल्फ एस्टीम पण पाहिजे, की मी हां, हां. काही झालं तरी अन्याय मात्र मी सहन करून घेणार नाही किंवा मी जे खरं आहे आणि तो जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो सध्या सगळ्यात महत्त्वाचा आहे मिळवणं, की हां, नाही मी हे बरोबरच करते हे मला माहिती आहे. पण अं, मी अ, अ, तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही हा सेल्फ कॉन्फिडन्स दाखवता ना, तेव्हा कोणाचीही हिंमत होत नाही तुम्हाला त्रास द्यायची. कारण जेव्हा आपण म्हणतो ना, की जे खरंच मानसिकरित्या ते दुर्बळ असतात ना, त्यांचं खूप शोषण होतं. आणि तर बरोबर. सामाजिक रित्यावर जर काम करायचं असेल, की ती सामाजिकची जी मनोबल आहे, तुमचं सेल्फ एस्टीम आहे, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तर त्याच्यामध्ये पण प्रत्येकाने आपापलं काम केलंच पाहिजे आणि दॅट इज अ पार्ट ऑफ अ सेल्फ केअर, की हे सेल्फ केअर होतं ते. हां आणि सामाजिक संस्था ज्या आहेत, ज्या काम करतात त्याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे. स्नेह रिहॅबिलिटेशन मला वाटतं फारुख बेग तुम्ही आहात का? प्रश्न आहे का तुम्हाला? मॅडम आवाज येतोय का माझा? हो, येतोय, येतोय. हॅलो. हो, हो, हां येतोय. मॅडम. बोला. मी रमाकांत बोलतोय. स्नेहालयाचा एक प्रोजेक्ट आहे. स्नेहा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन. हां, हां. तर त्याचा मी एक प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून एक भाग म्हणून काम करतोय. माझा प्रश्न असा होता मॅडमना आणि सरांना सुद्धा दोघांना. आपण जनरली आता सर्व मेंटल इलनेसवर बोललो आपण. तर मला विचारायचं की रोड साईड मेंटल इल पेशंटबद्दल जे सध्या अहमदनगर सिटी असो किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये जी स्थिती आहे ते दिवसेंदिवस म्हणजे मेंटली रोड साईड फिरणारे लोक खूप वाढलेत. त्याबद्दल म्हणजे काय अवेअरनेस वगैरे काही सांगता येईल का? किंवा आपण वेगवेगळ्या संस्थेशी स्नेहालयाचा हा प्रोजेक्टला जोडता येईल का? असं माझं म्हणजे स्वतः माझा पर्सनली क्वेश्चन आहे. पण अवेअरनेस म्हणजे अवेअरनेस का तुम्ही सामाजिक आणि समाजाचा अवेअरनेस? हां, म्हणजे सोशल अवेअरनेस आणि मेंटली इलनेस अवेअरनेसचा म्हणजे अजून कसं लोकांना स्नेहालयाचा हा प्रोजेक्ट सांगता येईल. म्हणजे स्नेह रिहॅबिलिटेशन फाउंडेशन जे रोड साईड मेंटल इल पेशंटवर काम करतात आणि ज्यांना म्हणजे बरं करून त्यांना परत घरी सोडतात. आता खूप सारे मी आता ऑब्झर्वेशन केलंय, की माझं असं एक मत तयार झालंय, की खूप कमी लोकांना या आजाराबद्दल माहिती आहे आणि हां, रोड साईड जे मेंटली पेशंट फिरतात स्नेहबद्दल, तर त्याबद्दल म्हणजे कमी माहिती लोकांना आहे. तर आपण याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस कसं करता येईल? आणि हां, रोड साईड मेंटली पेशंट म्हणजे नेमकं त्याबद्दल काय सांगतील असं सरांना आणि मॅडमना दोघांना क्वेश्चन आहे. ओके. हां, भारतात म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही आत्ता जो बोलता आहात रोड साइड मेंटल हे स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात. ते स्वतःच त्यांचं म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात काम करता तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही हे अनुभवत असाल अधिक. त्यांना हो. स्वतःचं सुरुवातीला नाव-गाव सुद्धा आठवत नसतं.
त्यांना हा जो आजार आहे त्यामध्ये त्यांना आभास होत असतात आणि ते आभास न वाटता ते त्यांना सत्य वाटत असतात. त्याला आम्ही हॅल्युसिनेशन्स आणि डिल्युजन्स असं म्हणतो. तर आपल्या समाजामध्ये म्हणजे हे वेड लागणं हे जे आपण म्हणतो हा एक आजार आहे, याचंच भान नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही काही सायकॉलॉजी, सायकोथेरपिस्ट, सायकियाट्रिस्ट आणि असे एकत्र येऊन मानसिक प्रथमोपचार नावाची एक चळवळ, सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे. ज्याचा एक भाग हा आहे की हा एक आजार आहे आणि अशी जर व्यक्ती जिथे कुठे असेल तर आता अशी वेगवेगळ्या ठिकाणी काही सेंटर्स आहेत. म्हणजे कर्जतला सेंटर आहे, तुमचं नगरला सेंटर असेल, अशी जी हो सेंटर्स आहेत सर. त्या सर्वांचं असं एक एकत्रित आपण हे तयार करू त्याबद्दलची माहिती आणि त्या ठिकाणच्या जवळच्या सेंटरमध्ये त्याला घेऊन जाणं हे सुद्धा एक आपल्या त्या सामाजिक कामाचा भाग असेल. की ज्यावेळी असं व्यक्ती अशी रस्त्यावर फिरताना ती स्वतःचीच तालात असते, एकटीच बोलत असते आणि तिला काही भान नसतं, तर हे सर्व स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात. या स्किझोफ्रेनियाच्या पेशंटना योग्य ट्रीटमेंट मिळाली, औषधं मिळाली तर ते पूर्णतः बरे होतात. आणि तुम्ही जर अशा पद्धतीचं काम करत असाल तर आपण नक्की एकमेकांच्या संपर्कात राहू. मी माझा व्हॉट्सअप नंबर सांगितला आहे, तुम्ही सुद्धा तिथे मला हो व्हॉट्सअप सर. मेसेज करा. आणि आपण हे जे मानसिक प्रथमोपचार त्यामध्ये आम्ही हेच म्हणतो आहोत की सर्वसामान्य माणसाला याचं भान आलं पाहिजे की कोणाला औषधं देणं आवश्यक आहे आणि कुणाला मानसोपचार हे पुरेसे होऊ शकतील आणि कुणाला प्रथमोपचार हे देखील पुरेसे असतील. म्हणजे शारीरिक प्रथमोपचार आपली फर्स्ट एड पेटी प्रत्येक घराघरामध्ये असते, तसंच मानसिक प्रथमोपचार हे सुद्धा आवश्यक आहे. प्रत्येक घराघरामध्ये त्याबद्दलची माहिती पोहोचणं आवश्यक आहे. कारण 10% पेशंट हे इमोशनल डिसऑर्डर्सचे आहेत आणि मला असा अनुभव आहे की अनेकांना आपल्याला इमोशनल डिसऑर्डर आहे आणि ती बरी होऊ शकते याचंच भान नाही आहे. बरोबर आणि आहे. त्यामुळे ते 10% पेशंट आणि स्किझोफ्रेनिया सारखे 1-2% असणारे पेशंट याबद्दलचं भान वाढवणं आणि मग मानसिक तणाव जे येतात ते खरं म्हणजे 100% व्यक्तींना येतात. त्यावेळी मानसोपचार किंवा औषधांची काही आवश्यकता नसते, पण आपण आपले तणाव आहे हे जाणणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे सारं आपण प्रथमोपचारामध्ये करू शकतो आणि त्यामुळे आपण एकमेकांच्या सहकार्य करू आणि याबद्दलचा अवेअरनेस वाढवू. धन्यवाद सर. आणि थँक आणि यू. आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं, की आता मी भारताच्या बाहेर असते. इथे आमच्या इकडे काय म्हणतात मेंटल हेल्थ ॲक्ट किंवा कायद्याने त्या लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध ट्रीटमेंट दिली जाते. कारण ते स्वतःचं स्वतः डिसिजन घेऊ शकत नाहीत. अ, पण तुम्ही आत्ता जे सांगितलं ते खूप चांगलं सांगितलं. त्याच्यामध्ये अजून एक मला असं ॲड करायचं वाटतंय, की समाजाचं समाज शिक्षण आणि जागरूकता या बाबतीत खूप झाली पाहिजे. कारण हे मानसिक आजाराबद्दल अजूनही जो कलंक आहे, जो स्टिग्मा आहे, त्याच्यामुळे कदाचित असं कोणी वेडा माणूस दिसला तर लोकं त्याला दगडं मारतात, हे करतात. तर कारण माहिती नसतं, की हे मानसिक आजाराचीच एक भाग आहे म्हणून हा माणूस किंवा ही बाई असं करत असते. सो समाजाचं पण जागरूकता आणि शिक्षण होणं जास्त महत्वाचं आहे त्या बाबतीत. थँक यू आणि मॅम. थँक आपण यू. थँक करूया यू. आपण तुम्हाला माझा म्हणजे माझा पण मी नंबर देईल. हो जो मॅम. तुम्हाला आणि इकडे डॉक्टर यश, डॉक्टर शिल्पा अगदी आम्ही हे ह्याचा उद्देशच हा आहे खरं तर मेन. आणि मी जसं मला जसं दिसतंय तसं तसं आम्ही टॉपिक आणतो. एकानी असं सजेस्ट केलं की आपण मंथली वेबिनार घ्यायला पाहिजे ते. तर हम्म. हो आणि डॉक्टर यश वेलणकर खूप घेतात बरं का वेबिनार. तर हम्म. ते पण करू आणि आपण पण करू. थँक यू मॅम. थँक यू. थँक यू सो मच. हो, हो, हो. आणि आम्ही पण वेळ द्यायला तयार आहोत आणि आम्ही रिसोर्सेस पण आणू शकतो. नाही, नक्की मॅडम. हा आम्हाला खूपच आवश्यकता आहे हां, हां. आणि आपल्या म्हणजे तज्ञ लोकांचे या कार्यासाठी वगैरे उपयुक्त आहे. कारण तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला अजून या कामामध्ये अ, अ, एक प्रकारे उत्साह वाढेल आणि अशा जे भटकणाऱ्या मनोरुग्णांचा खूपच फायदा होईल. हो, पण पहिल्यांदी तुम्ही तुमची काळजी घ्या. हो, नक्की मॅम. हा जो प्रोग्राम आहे ना, तुम्ही तुमची काळजी घ्या.
मी सुद्धा माझी काळजी घेतली पाहिजे. शिल्पानी शिल्पाची काळजी घेतली. डॉक्टर यश वेलणकर, आम्ही डॉक्टरांना सुद्धा आम्हाला हा प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही तुमची सामाजिक कार्यामध्ये मला जे म्हणून शिल्पाचं सारखं म्हणत असतं, की हे काम करणं खूप छान आहे, पण ह्यांचा बर्नआउट आपण अव्हॉइड केला पाहिजे. तुम्ही लोकं बर्नआउट झाले नाही पाहिजे किंवा आम्ही लोकं झाले नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली पहिली स्टेप आहे, की आपण आपली काळजी घ्या. आणि मला स्वतःला स्टाफ बरोबर काम करायला खूप आवडतं. कारण म्हणजे मला तिथे खूप महत्त्व द्यावंसं वाटतं. कारण काय होतं, की जे पेशंट्स असतात, लोकं असतात, त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट असतो आणि बऱ्यापैकी त्यांच्यासाठी लोकं काम करत असतात. पण जे ॲक्चुअली स्टाफ असतात ना, त्यांच्याबरोबर मला काम करायची खूप इच्छा आहे. कारण त्यांना सपोर्टची खूप गरज आहे. थँक यू सो मच मॅम. नक्की आम्ही तुमचं मार्गदर्शन घेऊ अजून एकदा परत. हां, आपण बघू. मग आपण हे जरा फ्रिक्वेन्सी वाढवूयात ह्या वेबिनारची. ह्यावेळेस मला हे नाही, की खूप लोकं आली आणि आय एम सो सॉरी, की त्यांना हं. भाग घेता आलेला नाहीये. पण पुढच्या वेळेस हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. मला वाटतं, की आता बघा 2.25 तास झालेले आहेत. एक प्रश्न शेवटचा घ्यायचा आहे का डॉक्टर वेलणकर, शिल्पा? आणि मग आपण सांगता करूयात ह्या प्रोग्रामची. एक प्रश्न? चालेल, एक प्रश्न घेऊ आणि आम्हाला नक्की तुमचे फीडबॅक ऐकायला आवडेल. काय हो. तुम्हाला अजून कुठले टॉपिक्स वर डिस्कशन करायचं असेल, मग ते तुमचं ग्रामीण भागातलं मानसिक आरोग्य असो किंवा कॉर्पोरेट लेव्हलचं काय तुम्हाला प्रॉब्लेम्स असो, जे काय तुमचे हे असतील ना टॉपिक्स ते तुम्ही आम्हाला सुचवा आणि त्याप्रमाणे मग आम्ही ते असे ऑर्गनाइज करत राहू. हो, हो, हो. अ, एक प्रश्न शेवटचा गणेश आहे. हां, मॅडम नमस्कार. नमस्कार. आता सरांनी आणि मॅडमनी सांगितलं ना, की मन आणि शरीर याची काळजी घेतली, की खूप आजार टाळता येतात. पण काही असे आजार जेनेटिक असतात. म्हणजे काहींना जेनेटिक म्हणजे काही बालवयातच आजार म्हणजे डायबिटीज जे बालवयातच होतात. काहींना हार्टचे बालवयातच होतात. तर आमच्या एजच्या काही जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे माझ्या आई-वडिलांना डायबिटीज आहे. तर ते टाळता येऊ शकतात का मनाची आणि शरीराची काळजी घेतली तर? हो. अ, टीवर तुझं हे आहे का? हां. हां, आता तुझं स्पेशालिटी आहे का ही? नाही आता जेनेटिक ह्याच्यामध्ये ना हा रिसर्चचा टॉपिक आहे आणि थोडासा आपला आजचा टॉपिक देअर इज अ रिसर्च की टेलोमियर आता डॉक्टर यश वेलणकर मानसिक रोगामुळे आपण एजिंग प्रोसेस वाढतं. तिथे हं. डीएनए सुद्धा काय हो, देअर हो. इज एव्हिडन्स. Yes, yes. So that is the research done by Dr. Elizabeth Blackburn. आणि त्यांनी असा रिसर्च केला की स्ट्रेस असेल तर आपलं बायोलॉजिकल एज हे अधिक वाढतं क्रोनॉलॉजिकल एज पेक्षा. सो टेलोमर म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये जे क्रोमोसोमच्या संरक्षणासाठी टेलोमर नावाचं एक कॅप असते आणि ती जशी कमी कमी होते तसं ती पेशी एजेड होते. तर स्ट्रेसमुळे ते जे डिक्लाइन आहे ते खूप वेगानं होतं असं एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि एपेल या दोघांचं जर तुम्ही गुगल सर्च केलं तर यावर त्यांचा खूप रिसर्च आहे. आणि मग आता हे ते जे टेलोमर वेगानं झिजतं म्हणजे आपण वेगाने म्हातारे होतो ते टाळायचं असेल तर काय काय आवश्यक आहे त्यावर सुद्धा त्या रिसर्च करत आहेत. त्यावर त्यांचं पुस्तकही पब्लिश झालं आहे आणि ते आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याबद्दलच आहे. त्यामध्ये मेडिटेशन आहे, लाईफ एक्सरसाइज आहे आणि डाएट मॅनेजमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही जे स्पेसिफिकली डायबिटीज आणि हार्ट कंडिशन जी सांगितली की त्याची सो आपल्याला माहिती आहे, की फक्त ते जेनेटिकच कारणं नाही आहेत त्याची. त्याची लाईफस्टाईल कॉन्ट्रिब्युटिंग लॉट ऑफ फॅक्टर्स म्हणजे लाईफस्टाईल आहे, तुमचं स्ट्रेस आहे, तुमचं खाणं-पिणं आहे, तुमचं लॅक ऑफ एक्सरसाइजेस आहे आणि जेनेटिक्स असं कॉम्बिनेशन म्हणून ते आजार होतात. सो अगेन वी गो बॅक टू सेल्फ केअर.
तुमचं स्वतःची काळजी घेऊन तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकता. तुम्ही ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणू शकता. जर एखाद्या वेळेस मला जर डायबिटीज झाला तर आय हॅव नो कंट्रोल. मला डायबिटीज होणारच नाही. पण मी झाल्यानंतर मग मी कशी औषधं व्यवस्थित घेईन, माझं लाईफस्टाईल कशी चेंज ठेवीन, कमीत कमी व्यायाम कसं करीन, हे तुम्ही त्याच्यावर नक्की लक्ष देऊ शकता. आणि हा रिसर्चचा टॉपिक आहे आणि अजून ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक रोग हा नाही जाऊ शकणार ह्या ह्यानी. काही रोग राहणार आहेत. पण मी स्वतःबद्दल पण सांगते की माझ्या भावाला 2015 डिसेंबरमध्ये कार्डियाक अरेस्ट झाला. आणि दॅट म्हणजे मला 1.5 महिना मी तिथे होते वगैरे, काळजी घेतली. मला ब्लड प्रेशरचा आजार नव्हता. आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी नुसतं मला इन्शुरन्स म्हणून चेक करायचं होतं. माझं ब्लड प्रेशर 180-190 झालं होतं. तर हे स्ट्रेसमुळे आलं. त्याला मला खाली आणायला वर्ष, 1.5 वर्ष लागले मात्र. आणि मी आता मेडिसिन म्हणजे खूप वरती गेले होते. मेडिसिन पण खूप वरती गेले होते. पण 1.5 वर्षानंतर पूर्ण बंद. पण सगळेच रोग नाही जाऊ शकत. पण आता बरेच हॅलो ताई. हॅलो मॅडम, माझं एक सेशन आहे 9:30ला, त्यामुळे मी आता हो. आपण आता थांबूयातच, पण हो. पुढच्या हॅलो ताई. थँक्यू मॅडम आणि सर, थँक्स हा. हां, धन्यवाद सगळ्यांची. आणि सगळेजण पेशन्स राहिलेत, आलेत. मी तुम्हाला हे मॅडम